प्रभु ने हमको फिर से और एक मौका दिया है। നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവത്തിന്റെ വലിയ ആഗ്രഹം നമ്മളെ ഈ ഭൂമിയിൽ നിന്നും നിത്യതയിലേക്ക് അവന്റെ രാജ്യത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോവുക എന്നുള്ളതാണ്. प्रभु का सबसे बड़ा आग्रह यही है कि वो हमें यहाँ से लेकर जाकर उनका अनंत काल का राज्य में लेकर जाए। ഒരു ദിവസം കൂടെ നമുക്ക് തരുന്നെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ മഹത്വം നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവഹൃദയത്തിലെ ആലോചനകൾ ഈ ഭൂമിയിൽ വെച്ച് തന്നെ അറിയുന്നത് വലിയ അനുഗ്രഹമാണ്, അത് തേജസ്സാണ്. परंतु अगर आज का ये दिन भूमि में अगर हमको एक दिया है तो उसका कारण ये है कि आज का दिन भी प्रभु का वचन को हम मनन करते हुए उस वचन के द्वारा जो ज्ञान हम प्राप्त कर सके वो आने वाले युग में हमारा महिमा का कारण बनेगा। इसके लिए आज का दिन दिया है। നമ്മൾ ജീവിക്കുന്ന ഈ ലോകത്തിലെ പ്രത്യാശ ഈ ലോകത്തോടുള്ള ബന്ധത്തിലായതുകൊണ്ട് നമ്മുടെ മനസ്സ് പലപ്പോഴും സാധാരണ മനുഷ്യരെ പോലെ ആകുന്നതിനെ കുറിച്ചുള്ള ഒരു സൂചന ദൈവാത്മാവ് നമുക്ക് വചനത്തിലൂടെ തരുന്നു. क्योंकि हम लोग ये दुनिया में हम लोग जीते समय में इस दुनिया का परिस्थितियों को देखकर हम लोग भी स्वाभाविक मनुष्य के समान या संसारिक मनुष्य के समान हमारा आशा हमेशा भूमि के समान या भूमि की बातों में हो जाता है। इस बात का एक चेतावनी वचन में हमको दिया है। നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 1 അധ്യായത്തിന്റെ 1 കൊരിന്ത്യർ 3:3 പൗലോസ് കൊരിന്ത്യ വിശ്വാസികളോട് പറയുമ്പോൾ നിങ്ങൾ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെ ആകുന്നു എന്ന് പറയും. वहाँ पर पहला कोरिन्थी 3:3 पढ़े, क्योंकि अब तक शारीरिक हो। हाँ, वहाँ पर शारीरिक हो बोलते समय में तुम लोग अभी भी आगे बढ़ना और इसलिए कि जब तुम्हें नाह और झगड़ा है हाँ। तो क्या तुम शारीरिक नहीं हाँ। और क्या मनुष्य की रीति पर नहीं चलते? हाँ, मतलब वहाँ पर सामान्य मनुष्य के समान तुम लोग नहीं चल रहे हो क्या? നിങ്ങൾ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെ സാധാരണ ലോക മനുഷ്യരെ പോലെ ആയിത്തീർന്നിരിക്കും. यानी कि तुम लोग संसार के मनुष्य के समान जो संसार के सामान्य लोग हैं उनके समान तुम्हारा स्वभाव हो चुका है। ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ആരാണ് സഭ? परमेश्वर के नजर में कलीसिया कौन है? വിലയേറിയ രക്തം കൊണ്ട് വിലയ്ക്ക് വാങ്ങിയവരാണ്. बहुमूल्य लहू के द्वारा मूल दाम देकर खरीदे हुए लोग हैं। പക്ഷേ ആ വിശ്വാസികളുടെ മനസ്സിന് ആ മൂല്യത കാണാൻ കഴിയാതെ परंतु ये विश्वासी लोग जो मूल दाम देकर खरीदे हुए ये लोग उन लोगों को समझ में नहीं आ रहा कि हमें इतना मूल दाम देकर खरीदे हुए हैं करके। നമ്മള് ആ 1 കൊരിന്ത്യർ 1:2 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. उसका एक अध्याय 1:2 में हम पढ़ते हैं पहला कोरिन्थी का ही, ക്രിസ്തുയേശുവിൽ വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടവരും मसीह यीशु में पवित्र किए हुए लोग। പിന്നെ അവിടെ നമ്മൾ അവിടെയും ഇവിടെയും എവിടെയും നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തെ വിളിച്ചപേക്ഷിക്കുന്ന എല്ലാവരോടും കൂടെ വിളിക്കപ്പെട്ട വിശുദ്ധരുമായവർക്ക്. അപ്പം കൊരിന്ത്യർ ആരാണ്? 2 पढ़ना, परमेश्वर की उस कलीसिया के नाम जो कुरिन्थियोस में है, हाँ। अर्थात उनके नाम जो मसीह यीशु में पवित्र किए गए हाँ, और जो पवित्र हाँ। होने के लिए बुलाए गए हैं, हाँ। और उन सबके नाम भी जो हर जगह हमारे और अपने प्रभु मसीह यीशु के नाम से प्रार्थना करते हैं। हाँ, तो वो पवित्र के लिए बुलाए गए हैं। അപ്പോൾ നമ്മള് विशुദ്ധരാണ് अല്ലേ? हम लोग पवित्र लोग हैं। അപ്പൊ വിശുദ്ധരായവരെങ്ങനെ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെ ആകുന്നത്? तो हम जो पवित्र लोग है करके जो बोला गया है, हाँ, है लिखा है, फिर हम कैसा सामान्य मनुष्य के समान हो चुके हैं। ശേഷം മനുഷ്യർ എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവം വിളിക്കാത്തവർ, सामान्य मनुष्य मतलब क्या? संसारी मनुष्य मतलब क्या? परमेश्वर ने उनको नहीं बुलाया, ക്രിസ്തുവില്ലാത്തവർ, उनके पास मसीह नहीं है, പ്രത്യാശയില്ലാത്തവർ, कि वो लोग आशाहीन है। ശേഷം മനുഷ്യരെ പോലെ. यानी कि क्या? स्वाभाविक मनुष्य के समान, आम लोगों के समान। തിന്നുക, കുടിക്കുക, ആനന്ദിക്കുക, നാളെ നരകത്തിലേക്ക് പോവുക, അതാണ് ശേഷം മനുഷ്യൻ. जो सामान्य मनुष्य का अवस्था क्या है? आज का दिन दिया तो खाएंगे पिएंगे ऐश करेंगे, कल मर गए तो नरक में जाएंगे। നമ്മുടെ 62 സങ്കീർത്തനം 9 വാക്യത്തിൽ 62 भजन संहिता का वाक्य 9 में हम पढ़ते हैं, ഈ ജനത്തിന്റെ ഇടയിൽ, ഈ സാധാരണ ജനത്തിന്റെ ഇടയിൽ 2 ജാതികളുണ്ട്. ये स्वाभाविक मनुष्य के बीच में भी 2 प्रकार के लोग हैं। അതായത് 62:9 62 का 9 पढ़े, सचमुच नीच लोग तो अस्थायी और बड़े लोग मिथ्या ही है, हाँ। तौल में वे हल्के निकलते हैं। അവിടെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട് സാമാന്യ ജനമെന്നും ശ്രേഷ്ഠ ജനമെന്നും. वहाँ पर देखो थोड़े ऊंचे लोग और नीचे लोग, ലോ ഡിഗ്രിയും ഹൈ ഡിഗ്രി ആൾക്കാരുണ്ട്. हाँ, मतलब ऊंचे भी है नीचे भी है। ഇവർ രണ്ടുപേരും ആരാണ്? ये दोनों किस प्रकार के लोग हैं? ശേഷം മനുഷ്യരാണ്. सामान्य मनुष्य के समान, अन्य जाति है। അപ്പൊ ഈ ലോക മനുഷ്യരുടെ ഇടയിൽ തന്നെ ചില ആൾക്കാര് സ്റ്റാർ ആയിട്ട് ജീവിക്കുന്നവരുണ്ട്. अभी देखो हम लोग संसार में लोगों के बीच में हम क्या देखते हैं? एकदम सितारे के माफिक बड़ा जिंदगी जीते हैं। അവര് അറിയപ്പെടുന്നവരാണ്. वो लोग एकदम नामचीन लोग हैं, वो लोग बहुत फेमस है। രാഷ്ട്രീയമായിട്ടും മതപരമായിട്ടും ധനപരമായിട്ടും സ്വാധീനതയുള്ളവരാണ്. ये लोग वो लोग हैं जो राष्ट्र के विषय में, धन के विषय में, सारा अधिकार के विषय में उनके पास बहुत अधिकार है। അതൊന്നും ഇല്ലാത്ത ആൾക്കാർ ഇവരെ കാണുന്നത് ശ്രേഷ്ഠ ജനമായിട്ടാണ്.
और वो और दूसरा प्रकार के लोग भी हैं जो नीचे लोग हैं, और ये नीचे के लोग जब ऐसे बड़े बड़े संसार के बड़े बड़े लोगों को देखकर वो लोग क्या बोलते हैं, अरे देखो क्या बड़े बड़े लोग हैं, कितना श्रेष्ठ लोग हैं करके। ഈ വലിയ ആൾക്കാർ അല്ലെങ്കിൽ ഈ ഹൈ ഡിഗ്രി ഉള്ളവര് താണ ആൾക്കാർ ഇതൊന്നും ഇല്ലാത്തവരെയും കാണുന്ന എങ്ങനെയാണ് സാമാന്യ ജനം. और ये ऊंचा पदवी में अधिकार के लोगों को लोग जब नीचे के लोगों को देखते तो क्या बोलते, देखो कितना साधारण है, कितना गरीब लोग है, कितना बेचारे लोग है। എന്നാൽ ഇത് രണ്ടും ദൈവത്തിന്റെ സൃഷ്ടിയിൽ എങ്ങനെയാണ്? परंतु ये दोनों प्रकार के मनुष्य जुट के लोग परमेश्वर के नजर में कौन है? സകല ജഡവും പുല്ല് പോലെയാണ്. सारा शरीर घास के समान है. അതിന്റെ ശോഭ പുല്ല് വാടിപ്പോകുന്നത് പോലെയാണ്. उसका महिमा क्या है? जैसा फूल आज दिखता है कल मुरझा जाता है, उतना ही उसका शोभा है. അവിടെ കർത്താവ് ആ കാര്യം പറയുമ്പോൾ നമ്മളത് ഒന്ന് പത്രോസിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, സകല ജഡവും പുല്ല് പോലെയാകുന്നു. हम पहला पत्रोस में वो पढ़ते हैं कि सारा शरीर जो है घास के समान है. കർത്താവ് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 6-ാം അധ്യായം 30-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, परंतु प्रभु जब मत्ती का पुस्तक 6:30 में जब वो बात कहता है, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ജനം, നമ്മൾ സാമാന്യ ജനവുമല്ല ശ്രേഷ്ഠ ജനവുമല്ല, പിന്നാരാണ്? ദൈവത്തിന്റെ മനുഷ്യൻ, ദൈവത്തിന്റെ ജനം, രാജീയ പുരോഹിത വർഗം. നമ്മൾ അവിടെ വായിക്കുമ്പോൾ സ്വന്തം ജനം, ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം ജനം എന്ന് വിളിക്കാൻ ശ്രേഷ്ഠ ജനവുമല്ല താണ ജനവുമല്ല, പിന്നാരാണ്? विश्वासियों के विषय में प्रभु क्या कहता है? वो लोग संसार के समान ऊंचे लोग भी नहीं है और संसार के समान नीचे लोग भी नहीं है, बल्कि वो लोग परमेश्वर के खास लोग हैं, परमेश्वर के खुद के लोग हैं, परमेश्वर के नीच प्रजा है करके पहला पत्रोस में हम पढ़ते हैं. കർത്താവ് അവിടെ ഒരു സാമാന്യ ജനമാണെങ്കിലും ശ്രേഷ്ഠ ജനമാണെങ്കിലും ലോക മനുഷ്യർ ആരാണ്? तो संसार के ऊंचे लोग और संसार के नीचे लोग, संसार के लोग कौन है? लेकिन വയലിലെ പുല്ല് പോലെ മാത്രമേ ഉള്ളൂ. वो लोग खेती के घास के समान है. അപ്പൊ ദൈവം അവിടെ കർത്താവ് നമ്മളെ പഠിപ്പിക്കും. ഗിരിപ്രഭാഷണത്തിൽ മത്തായി സുവിശേഷം 6:30 നമ്മൾ വായിക്കുന്നു. मत्ती 6:30 में प्रभु कहता है, ഇന്നുള്ളതും पढ़े, इसलिए जब परमेश्वर मैदान की घास को जो आज है और कल भाड़ में झोंकी जाएगी, ऐसा वस्त्र पहनाता है. അവിടെ ഒരു ഇന്ന് കാണുന്നു നാളെ കാണുന്നില്ല. तो उधर उधर क्या लिखा है? जो आज दिखता है परंतु कल नहीं दिखता. എന്നാൽ ദൈവജനം എങ്ങനെയാണ്? परंतु परमेश्वर के लोग कैसे हैं? ദൈവത്തിന് ഇഷ്ടം ചെയ്യുന്നവനോ എന്നേക്കും ഇരിക്കും. ലോകവും അതിന്റെ മോഹവും ഒഴിഞ്ഞു പോകും. ദൈവ ഇഷ്ടം ചെയ്യുന്നവനോ, അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ എന്നേക്കുമുള്ള ജനമാണ് ക്രിസ്തുവിൽ വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടവർ. परमेश्वर के लोगों के विषय में वचन क्या कहता है? संसार और उसका मोह हट जाएगा, बदल जाएगा, नाश होगा, परंतु जो प्रभु का इच्छा करता है वो सदा टिका रहता है, सदा बना रहता है. അവിടെ ഇന്ത്യയിൽ അത് വായിച്ചു അറിയത്തില്ല. ഇന്നുള്ളതും നാളെ അടുപ്പിൽ ഇടുന്നതുമായ ആ അടുപ്പെന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്ന അടുപ്പല്ല. तो वहां पर वो आज जो दिखता है परंतु कल उनका अवस्था क्या होगा? बाढ़ में ज्योति, यानी कि उसको जला दिया जाएगा. എന്ന് പറഞ്ഞാൽ ഓവൻ, അത് ഫർണസ് എന്ന് പറയും. നമ്മൾ കത്തിക്കുന്ന ആ അടുപ്പല്ല, ദൈവത്തിന് നരകമാകുന്ന അടുപ്പിലിടുന്നവരാണ് സാധാരണ ജനം. मतलब ये लोगों का अवस्था क्या है? जैसा हम लोग आग में तंदूर को जैसा हम लोग पकाते समय में आग का भट्टी लेकर हम लोग जलाते हैं, वो अवस्था को वहां पर बोला गया है. ये संसार के लोग, जो बड़े लोग भी है और छोटे लोग भी है, ये दोनों लोगों को पकड़कर प्रभु कहां पर डालेगा? उस आग का भट्टी में, जलने वाले आग के झील में डाला जाएगा. मतलब परमेश्वर नरक में डालने का विषय में कह रहा है. അപ്പൊ ഇന്നുള്ളതും നാളെ അടുപ്പിൽ നരകത്തിൽ പോകുന്നതുമായ ശ്രേഷ്ഠ ജനത്തെയും സാമാന്യ ജനത്തെയും ദൈവം സൃഷ്ടികർത്താവ് എന്ന രീതിയിൽ പരിപോഷിപ്പിക്കുന്നെങ്കിൽ ദൈവം വില കൊടുത്ത് വാങ്ങിയ നിങ്ങളെ എത്ര അധികം എന്നാണ് അവിടെ ചോദിക്കുന്നത്. तो वहां पर एक सवाल पूछ रहा है, ये संसार के लोग जो ऊंचे भी है नीचे भी है, ये लोग आज दिखते हैं परंतु कल वो जल जाएगा. ऐसे लोगों को मेरा पिता परमेश्वर देखभाल कर रहा है, तो तुम लोग जो परमेश्वर ने मूल दाम देकर खरीदा हुआ है, उन लोगों को कितना अधिक संभालेगा? നരകത്തിൽ പോകുന്ന ആൾക്കാരെ ദൈവം പരിപാലിക്കുന്നില്ല. ഇത് ആരുടെയാണ്? ഈ ആകാശം, ഭൂമി, സൂര്യൻ, ചന്ദ്രൻ, ഇതെല്ലാം ആരുടെയാണ്? ഭൂമി ആരുടെയാണ്? വിത്തും വിതയും കൊയ്ത്തും എല്ലാം ആരുടെയാണ്? नरक में जाने वाले लोगों का पालन पोषण क्या परमेश्वर नहीं कर रहा है क्या? ये आकाश, ये पृथ्वी, ये बादल, ये बारिश, ये बीज, ये खेती करने का अवस्था, ये सब परिस्थिति किसने दिया है? परमेश्वर ने इनको दिया है. അപ്പൊ നിങ്ങളെ എത്രയധികം, നിങ്ങളെന്ന് പറഞ്ഞാൽ ആരാണ്? तो तुम ऐसा उन लोगों का देखभाल कर रहा है, तो तुम लोगों को कितना अधिक, तुम लोग यानी कि कौन लोग? प्रभु के लोग, ദൈവത്തിന്റെ ജനം, जो प्रभु के लोग हैं. അപ്പൊ ഈ ദൈവത്തിന്റെ ജനം അങ്ങനെ ഈ ശേഷ മനുഷ്യരെ പോലെ ആയത്. तो अभी हमने वापस अब कोरिन्थियों में आते समय में ये प्रभु के लोग है करके ऐसा लोग जो पवित्र लोग है, ये लोग कैसा सामान्य लोगों के समान बन गया? നമ്മൾ വിശുദ്ധരാണ്, हम लोग पवित्र लोग हैं, നമ്മുടെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതിയിട്ടുണ്ട്, हमारा नाम जीवन का पुस्तक में लिखा गया है, നമ്മൾ നരകത്തിലേക്കുള്ളവരല്ല, हम लोग नरक में जाने वाले लोग नहीं, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം ജനമാണ്. परमेश्वर के खास लोग हैं हम. പക്ഷേ ദൈവദാസൻ അവരെ വിളിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? परंतु प्रभु का दास पौलुस कोरिन्थ के लोगों को क्या बोल रहा है? तुम लोग सामान्य मनुष्य के समान हो.
അപ്പൊ നമ്മുടെ മനസ്സിലേക്ക് ദൈവവചനത്തിന്റെ ആ തീഷ്ണതയേറിയ യാഥാർത്ഥ്യം ഉള്ളിൽ വന്ന് നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ആലോചനയ്ക്കൊപ്പം ഉയരുന്നില്ലെങ്കിൽ നമ്മൾ സാധാരണ ആരൊക്കെ പോലെ നമ്മൾ ജീവിച്ചു പോകും. तो इसलिए वचन जब बोलते समय में या वचन जब हमारे उपस्थिति में आते समय में वो वचन एक उत्तेजना के साथ, सामर्थ के साथ हमारे पास आ रहा है. वही सामर्थ को अगर हम नहीं स्वीकारेंगे, वही उत्तेजना में अगर हम वचन के साथ हम लोग नहीं बढ़ेंगे तो हम लोग कैसा होगा? सामान्य लोगों के समान, आम लोगों के समान, जिसमें कोई जीवन नहीं, ऐसा साधारण हो जाएंगे हम. അപ്പം ദൈവം വിശുദ്ധീകരിച്ച ജനരെ സാധാരണക്കാരാകുന്നത് ദൈവഹൃദയത്തിന് സന്തോഷമാണ്, ദുഃഖമാണ്. तो परमेश्वर ने जिन लोगों को पवित्र ठहराया है, ये पवित्र ऊंचा दर्जा के लोग अगर सामान्य हो गए, संसारिक हो जाएगा तो क्या ये परमेश्वर का दिल के लिए अच्छी बात है? क्या परमेश्वर को अच्छा लगेगा क्या ये बात? कभी नहीं. നമ്മള് ന്യായാധിപന്മാരുടെ പുസ്തകത്തിൽ ശിംശോനെ വായിക്കുന്നുണ്ട്. ശിംശോൻ എങ്ങനെയാണ്? അമ്മയുടെ ഗർഭത്തിൽ വെച്ച് തന്നെ നാസിർ വിതർക്കാരനായി ജനിച്ചവനാണ് ആരെ? ശിംശോൻ. हम लोग न्याय के पुस्तक में जब हम लोग शिमशोन के बारे में पढ़ते समय में उसके विषय में इस तरह लिखा गया है कि माँ के घर में ही वो नासिर यानी कि जो नासिर लोगों का जो व्यवस्था है वो जन्म से ही वो उस व्यवस्था में जन्म लेकर आया. വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടവനാണ്. यानी कि वो तभी जन्म से ही पवित्र था, ദൈവത്തിന് വേർതിരിക്കപ്പെട്ടവനാണ്, प्रभु के लिए अलग ठहराया हुआ व्यक्ति था. അവൻ എങ്ങനെ സാധാരണക്കാരനായി? परंतु वो कैसा सामान्य मनुष्य बन गया? ഫിലിസ്തർ വന്നിട്ട് അവന്റെ കണ്ണ് രണ്ടും പൊട്ടിച്ചിട്ട് അവരുടെ ദേവന് വേണ്ടി അരിമാവ് കൊഴിക്കുന്ന ഒരു അവസ്ഥയിൽ ഈ ശ്രേഷ്ഠ ജനമായി അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ ജനമായത് അങ്ങനെ. ये मनुष्य जो प्रभु के लिए इतना वीर कार्य करने वाला व्यक्ति पकड़ा गया, फिलिस्तियों ने उसको पकड़ा, उसके आंखें फोड़ दिए, उसको बंदीगृह में रखकर वहां पर वो चक्की पीसता था ताकि उसका रोटी फिलिस्तीय देवों के लिए इस्तेमाल हो सके. इतना नीचा अवस्था में ये कैसे गिर गया? അപ്പോൾ നമ്മള് ശിംശോനോട് ചോദിച്ചാൽ, तो अगर हम ये सवाल शिमशोन को पूछे तो ശിംശോൻ അറിയാം, शिमशोन जानता है ഞാൻ ഇന്ന കാര്യങ്ങൾ ചെയ്താൽ ഞാൻ സാധാരണ മനുഷ്യനാവും. मैं ये काम अगर मैंने कर बैठा तो मैं भी एक सामान्य मनुष्य बन जाऊंगा. ഞാൻ ഇപ്പോൾ സാധാരണ മനുഷ്യനല്ല. मैं एक समय में सामान्य मनुष्य नहीं था. ഞാൻ ദൈവത്തിന്റെ പ്രതിപുരുഷനാണ്. मैं प्रभु को प्रतिबिंबित करने वाला पुरुष हूँ. ഞാൻ ദൈവത്തിന്റെ ജനത്തിന്റെ ന്യായാധിപതിയാണ്. यहाँ तक कि मैं परमेश्वर का प्रतिबिंबित करने के लिए, परमेश्वर का न्याय करने के लिए, लोगों के बीच में परमेश्वर का न्याय को प्रतिबिंबित करने के लिए प्रभु के बीच में, लोगों के बीच में मैं ठहरा हुआ व्यक्ति हूँ. എന്നാൽ ഞാൻ ഇങ്ങനെ ചെയ്താൽ ഇങ്ങനെ ആയി പോകും, ഒരു സാധാരണ മനുഷ്യനെ പോലെ ബലമില്ലാത്തവനായി, ക്ഷയിച്ചവനായി, ദരിദ്രനായി പോകുമെന്ന് ശിംശോന് ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ തന്നെ അറിയാം. परंतु शिमशोन जीते समय में ही उसको मालूम है मैं अगर एक दो काम, अगर ऐसा काम मैं कर दूं तो प्रभु के बातें छोड़कर, ऊंचाई की बातें छोड़कर सामान्य मनुष्य में बन जाऊंगा, मैं एकदम कमजोर और एकदम गिरा हुआ अवस्था में हो जाऊंगा करके वो जानता है. അപ്പോൾ നമുക്കറിയാം എങ്ങനെയാണ് ദിലീലയുടെ മടിയിൽ തല വെച്ച് കിടന്നുറങ്ങിയ ഈ അഭിഷിക്തനായ ദൈവദാസൻ പറയുകയാണ്. അതിന്റെ 16 അധ്യായത്തിന്റെ न्याय का पुस्तक 16 अध्याय में दलीले के माटी में वो सर रखकर वो जो अभिषेक था उसने क्या हुआ उसका अवस्था? അതിന്റെ 17 വാക്യം 16 का 17. तब उसने अपने मन का सारा भेद खोलकर उससे कहा, मेरे सिर पर छुरा कभी नहीं फिरा, क्योंकि मैं माँ के पेट ही से परमेश्वर का नाज़िर हूँ. यदि मैं मुंडा जाऊँ तो मेरा बल इतना घट जाएगा कि मैं साधारण मनुष्य के समान बन जाऊंगा. साधारण मनुष्य के समान बन जाऊंगा. അപ്പൊ നമ്മൾ അറിയണം, इसलिए अभी हमें जानना है ലോകത്തിലേക്ക് ഞാൻ ഇറങ്ങിപ്പോയാൽ, यदि अगर मैं संसार की ओर में उतर जाऊं तो, ദിലീലയുടെ മടിയിൽ തല വെച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ ലോകത്തിന്റെ ചിന്തയിലേക്ക് എന്റെ മനസ്സ് പോയാൽ, दिलीले के उसमें माटी पर उसने सर रखा, मतलब क्या? वो अपना सारा विचार संसार की बातों में लगा दिया. ജഡത്തിന്റെ ചിന്ത, ലോകത്തിന്റെ ചിന്ത, शरीर में मन लगाना, संसार में मन लगाना मृत्यु है. അപ്പൊ ജഡമോഹം, കൺമോഹം, ജീവനത്തിന്റെ പ്രതാപം, तो आंखों की अभिलाषा, शरीर की अभिलाषा, जीविता का घमंड, അത് എന്റെ ജീവിതത്തിലേക്ക് വന്നാൽ, यदि अगर ये सब बातें मेरे जीवन में आया तो ഞാൻ ആത്മീയ ജീവിതത്തിന് ബലമില്ലാത്തവനായി, तो मैं आत्मिक जीवन के विषय में एकदम कमजोर हो जाऊंगा വിശുദ്ധീകരണത്തിന്റെ ശക്തി ഇല്ലാതെ പോകും. और पवित्र जीवन का जो सामर्थ्य होना चाहिए था उसमें मैं एकदम कमजोर हो जाऊंगा. ഈ ആത്മീയ ജീവിതത്തിന് ശക്തി ഇരിക്കുന്നത് വിശുദ്ധീകരണത്തിലാണ്. ഞാൻ എത്രത്തോളം ദൈവം എന്നെ വേർതിരിച്ചു എന്നത് കാണുമ്പോഴാണ് നമുക്ക് ആത്മാവിന്റെ ശക്തി കിട്ടുന്നത്. इसके लिए मेरा आत्मिक जीवन में सामर्थ्य में रहने का किस आधार पर है, कितना मुझे प्रभु ने मुझे अलग करके रखा है, उस आधार पर है. मैं प्रभु के लिए एक पवित्र जीवन जीने के लिए प्रभु ने मुझे अलग करके रखा है, ये सोच मेरा आत्मिक जीवन में बल देता है. അപ്പോൾ പലപ്പോഴും ലോകം നമ്മളെ ആകർഷിക്കുന്നത് എന്തുകൊണ്ട് എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? സാധാരണ മനുഷ്യന്റെ പോലെ ആകുന്ന എപ്പോഴാണ് നമ്മുടെ ഭൗമിക ആവശ്യങ്ങൾ വരുമ്പോൾ
നമ്മൾക്ക് ദൈവം ചെയ്ത നന്മയെ മറന്നിട്ട് ലോകത്തിലേക്ക് ഇറങ്ങി പോകുമ്പോൾ നമ്മൾ സാധാരണ മനുഷ്യനെ പോലെ ആകുകയാണ്. तो संसार का सबसे बड़ा तंत्र क्या है कि हमें प्रभु के लोगों का अवस्था में ऊंचा अवस्था से लेकर हमें नीचा आम अवस्था में लेकर आता है. संसार हमेशा हमें संसार की बातों में, मैं जीते समय में ये कैसा करूंगा, वो कैसे करूंगा, ये सब चिंताओं में जब मैं निराश होकर वो संसार की बातों में जब गिर जाता हूँ तो तब मैं सामान्य मनुष्य हो जाता हूँ. അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്, ഇന്നുള്ളതും നാളെ അടുപ്പിലിടുന്നതുമായ ലോക മനുഷ്യരെ ദൈവം ഇങ്ങനെ അണിയിക്കുന്നുവെങ്കിൽ, അവർക്ക് നൽകുന്നെങ്കിൽ, നിങ്ങൾ പ്രത്യേക ജനമാകിയാൽ നിങ്ങൾക്കുള്ളത് ദൈവം കരുതിയിട്ടുണ്ട്. इसलिए प्रभु वहां पर मत्ती का 6 में हमने पढ़ा था, ये जो मनुष्य सामान्य मनुष्य लोग जो आज दिखता है और कल उनको नरक में डाला जाएगा, उनको अगर मेरा पिता परमेश्वर इतना संभाल रहा है तो तुमको कितना अधिक संभालेगा. അപ്പോൾ നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം ചെയ്യുന്ന ഏറ്റവും പ്രധാനമായ കാര്യം നമ്മൾ മറക്കാതെ, നമ്മള് റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം 32-ാം വാക്യത്തിൽ പൗലോസ് ഒരു संपूर्णമായ കാര്യങ്ങൾക്ക് ഒരു പരിഹാരം കാണിച്ചു തരികയാണ്. इसलिए हमें प्रभु ने जो हमारे लिए काम किया है वो बातों को ना भूलते हुए प्रभु ने हमारे लिए क्या किया है उसका संपूर्ण हल हमें समझने के लिए रोमियो का पुस्तक 8:32 में पौलुस वो हल के बारे में कहता है. നാം ബലഹീനരാകാതെ, हम लोग कमजोर ना होने के लिए, സാധാരണക്കാരാകാതെ, हम लोग सामान्य मनुष्य ना बन जाने के लिए, തളർന്നു പോകാതെ, हम लोग कमजोर होकर गिर ना जाने के लिए, ക്ഷീണിച്ചു പോകാതെ, हम लोग नीचे गिर ना जाने के लिए, ദൈവത്തിന്റെ മനുഷ്യനായിരിക്കാം, हम लोग ना थकते हुए प्रभु का जन बन जाने के लिए. ഒരു കാര്യം ദൈവത്തിന്റെ ഹൃദയാലോചനയിലെ ഏറ്റവും പ്രധാനമായ, ഏറ്റവും സുപ്രീമായ കാര്യമാണ് ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്ന 32-ാം വാക്യം. ये वाक्य में परमेश्वर के मन में सबसे गहरा बात, जो एकदम मूल्य बात है, सबसे ऊंचा बात है, जो पौलुस यहाँ पर रोमियो 8:32 में कहता है. അവിടെ 32 ഇങ്ങനെയാണ്, സ്വന്തം പുത്രനെ ആദരിക്കാതെ, पढ़े. जिसने अपने निज पुत्रों को भी न रख छोड़ा. हाँ बस अपने नीच पुत्रों को भी ना रख छोड़ा. ഇത് പറഞ്ഞ മലയാളത്തിൽ എഴുതിയിരിക്കുന്ന ആ വാക്യം ആദരിക്കാതെ എന്നുള്ളത് ശരിയായ ഭാഷാന്തരമല്ല. वो मलयालम परिभाषा में पढ़ते समय में वो ऐसा लिखा है कि अपना खुद का पुत्रों को भी आदर नहीं किया, ऐसा आया है, परंतु उसका अर्थ वैसा नहीं है. ഇത് എവിടുന്നാണെന്നറിയാമോ ये വചനം കിട്ടിയത്? ये वचन कहाँ से मिला है पौलुस को? ഇതുപോലൊരു സംഭവം ഉൽപ്പത്തി പുസ്തകത്തിൽ നടന്നിട്ടുണ്ട്. ऐसे एक घटना उत्पत्ति का पुस्तक में भी हुआ है. നമുക്കത് ഉൽപ്പത്തി പുസ്തകം അതിന്റെ 22-ാം അധ്യായം उत्पत्ति का पुस्तक 22वां अध्याय में 16-ാം വാക്യത്തിൽ उसका 16वां वाक्य में पढ़ते समय में അബ്രഹാം തന്റെ ഏകജാതനെ യാഗപീഠത്തിൽ വെച്ചപ്പോൾ ദൈവം പറയുന്നൊരു കാര്യമാണത്. तो वहाँ पर अब्राहम ने अपने एकलौता पुत्रों को परमेश्वर की उपस्थिति में अर्पण करने के लिए इसहाक को जब अर्पण किया तो वहाँ पर परमेश्वर एक बात कहता है. അവിടെ വായിക്കാതെ वो पढ़े. यहोवा की वाणी है, हाँ. मैं अपनी शपथ खाता हूँ कि तूने जो ये काम किया है कि अपने पुत्र हाँ. और अपने एकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा. हाँ, अपने लिए तूने नहीं रखा बल्कि तूने दे दिया उसको. അതാണ് വരുന്നത്. അതാണ് वही शब्द है यहाँ पर जो रोमियो का पुस्तक 8:32 में वही अर्थ में आता है. അത് ഹിന്ദിയിൽ അങ്ങനെ തന്നെയാണ് और വന്നിരിക്കുന്നത്. हिंदी में वो सही आया है. മറാഠിയിൽ എങ്ങനെയാണെന്നറിയില്ല. मराठी में पढ़े रोमियो का 8:32 पढ़ना. हाँ हाँ राइट रखो, अपने लिए नहीं रखा बल्कि दे दिया. ഇതാണ് എവിടെ പറയുന്നത്? നമ്മളെ റോമലേഖനം 8:32. हाँ, यही जो अब्राहम को विषय में परमेश्वर ने गवाही दिया था वही रोमियो में भी हम पढ़ते हैं. അപ്പോൾ അബ്രഹാം തന്റെ ഏകജാതനെ तो अब्राहम ने क्या किया? उसने अपने एकलौता पुत्र को ആർക്ക് കൊടുക്കുകയാണ്? किसके लिए दे दिया? അവിടെ പാപബലിയല്ല, वहाँ पर അബ്രഹാമിന് പാപക്ഷമ കിട്ടാൻ വേണ്ടിയല്ല, वहाँ पर अब्राहम को पाप का बलि का छुटकारे के विषय में नहीं है, उसका पाप किया उसके विषय में नहीं है, പിന്നെ ദൈവത്തിന് കൊടുക്കുക. परंतु वो परमेश्वर के विषय में होम बलि चढ़ा रहा है. അങ്ങനെ കൊടുക്കുമ്പോൾ तो ऐसा देते समय में അവിടെ ദൈവഹൃദയത്തിലുണ്ടായ ആ സന്തോഷവും ദൈവഹൃദയത്തിലുണ്ടായ ഒരു പ്രത്യേക ആനന്ദവും അവിടെ കാണുന്നുണ്ടോ? तो उस समय में परमेश्वर का मन में एक बहुत बड़ा आनंद और खुशी हुआ जब अब्राहम ने इस रीति का मनोभावना रखकर बलि किया. तो അവിടെ നിന്റെ ഏകജാതനായ മകനെ തരുവാൻ മടിക്കായിക കൊണ്ട് वहाँ तूने अपने एकलौता पुत्र को भी देने के लिए तूने अपने विषय के लिए अपने लिए नहीं रखा बल्कि तूने देने के लिए तूने इच्छा किया. അതുകൊണ്ട് ഞാൻ എന്ത് ചെയ്യും? इसलिए मैं तुझे क्या करूंगा? എന്ത് ചെയ്യും? इसलिए मैं क्या करूंगा? आगे इस कारण मैं निश्चय तुझे आशीष दूंगा हाँ. और निश्चय तेरे वंश को आकाश के तारागण हाँ. और समुद्र के तीर की बालू के कीटों के समान अनगिनत करूंगा और तेरा वंश अपने शत्रुओं के नगरों का अधिकारी होगा. बस ഇവിടെ നോക്കുക, എല്ലാ അനുഗ്രഹവും അബ്രഹാമിന് കിട്ടിയ എല്ലാ അനുഗ്രഹവും ഈ ഒരു അടിസ്ഥാനത്തിലാണ്. तो अब्राहम को मिला हुआ सभी आशीष है वो उस बलिदान के आधार पर था. ഇനി നമ്മൾ ചോദിക്കാം, अभी हम लोग एक सवाल पूछ सकते हैं, ഈ അബ്രഹാമിന് ഈ ഏകജാതന എവിടുന്ന് കിട്ടി? अभी अब्राहम को ये एकलौता पुत्र कहाँ से मिला? परमेश्वर ने दिया था. ദൈവം കൊടുത്തതാണ്. ये तो परमेश्वर ने दिया था.
അപ്പം ദൈവം കൊടുത്ത ഈ ഏകജാതന് ദൈവത്തിന് കൊടുക്കാൻ പറഞ്ഞപ്പോൾ അബ്രഹാമിന്റെ ഹൃദയത്തിൽ വേറെ ഒന്നിനുമല്ല കൊടുക്കുന്നത്, ദൈവത്തിന്റെ കരങ്ങളിൽ സുരക്ഷിതമായിരിക്കാൻ കൊടുക്കുകയാണ്. तो जब परमेश्वर ने ही अब्राहम को ये पुत्र को जब देते समय में, परमेश्वर ही जब ये पुत्र को मांग रहा है, उस समय में अब्राहम का इच्छा और विश्वास क्या था कि मेरा बेटा कि मैं कोई अन्य गलत काम के लिए नहीं, बल्कि परमेश्वर के हाथ में वो सुरक्षित रहेगा, ये विश्वास था अब्राहम का. കാരണം സർവ്വസൃഷ്ടികർത്താവ്, क्योंकि जो सर्वशक्तिमान परमेश्वर, തന്റെ മകൻ മരിച്ചു പോയാലും ചാരത്തിൽ നിന്ന് ഉയർപ്പിക്കാൻ കഴിവുള്ള ദൈവം, ये वो परमेश्वर है. अगर मेरा बेटा अभी जलकर राख हो जाएगा तो वो भस्म में से मुझे एक वंश तैयार करके देगा. അബ്രഹാമിന് എത്ര സന്തോഷമാണ്. तो वो बात अब्राहम को विश्वास था. അബ്രഹാമിന് ഭയങ്കര സന്തോഷമാണത്. उस विषय में अब्राहम बहुत आनंदित था. ആർക്ക് സന്തോഷമായി? और वो आनंद किसको भी था? പിതാവായ ദൈവത്തിന് സന്തോഷം. परमेश्वर को भी वो आनंद था. ഇനിയും ഈ ഒരു നിലയിൽ അബ്രഹാമും ദൈവവും തമ്മിൽ ഭയങ്കര സന്തോഷം. കാരണം इस विषय में अब्राहम और परमेश्वर बहुत ही आनंद में थे. അബ്രഹാം തിരിച്ചു കൊടുക്കുക, ഇനി മോനെ തന്നെ ആർക്ക് കൊടുക്കുക? അബ്രഹാമിനെ കൈ കൊടുക്കുക. जो परमेश्वर ने दिया वही वापस अब्राहम क्या किया? लौटा रहा था. ഇനിയിപ്പോൾ ഇസാക്കിനെ അബ്രഹാം കരുതുന്നത് എങ്ങനെയാണ്? अभी अब्राहम इसहाक को किस नजरिए से देख रहा है? എങ്ങനെയാണ്? कैसा देख रहा है? എന്നേക്ക് സുരക്ഷിതമായ ഒരു മകൻ ഇപ്പോൾ എന്റെ ഹൃദയത്തിൽ ആയിരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം ഇപ്പൊ ഇസാക്ക് പഴയതുപോലല്ല. हमेशा और सदा के लिए स्थिर और सुरक्षित स्तर में पहुंचा हुआ मेरा बेटा है, क्योंकि परमेश्वर के सामने अर्पण किया है. ഇനി നമ്മൾ ഈ കാര്യം തന്നെ तो वो नजरिया अभी अब्राहम का बदल गया. अभी जैसा पहला देखता था वैसा अभी नहीं देख रहे. उसी रीति से अभी हम जब पढ़ते हैं എങ്ങനെ അബ്രഹാം മടി കൂടാതെ ദൈവത്തിന് തന്നെ മകനെ കൊടുത്തോ, ഇതുപോലെ जिस रीति से अब्राहम बिना हिचकिचाए पूरा मन से 100 मन से अपना पुत्र को देकर अपने पास ना रखते हुए परमेश्वर को दिया, उसी मनोभावना में ദൈവം പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ സ്വീകരിച്ചു. परमेश्वर ने उस भेंट को पूर्ण हृदय से स्वीकारा. ദൈവത്തിന് നിത്യ സന്തോഷം. ദൈവം ഉടമ്പടി ചെയ്തു, എന്നേക്കും ഞാൻ നിന്നെ അവകാശിയാക്കും. जिसके वजह से वो भेंट को देखकर परमेश्वर इतना आनंदित हुआ कि अब्राहम के साथ वाचा बांधकर सदा के लिए एक स्थिर वाचा उसके साथ बांध कर रखा. ഇനിയും ദൈവത്തിന്റെ കാര്യം നോക്കാം. अभी परमेश्वर का नजरिया देखेंगे. ഇനിയും ദൈവത്തിനും ഒരു മകനുണ്ട്. अभी परमेश्वर के पास भी एक लौता पुत्र है. അത് ആർക്ക് കൊടുക്കും? वो किसके लिए दे रहा है या किस प्रकार के लोगों के लिए दे रहा है? നോക്കണം. നമുക്ക് തന്നാൽ നമ്മൾ അവരെ എന്ത് ചെയ്യും? अगर ये पुत्र को हमारे लिए बलि करेगा तो ये पुत्र को हम लोग क्या करेंगे? അവനെ അടിക്കും, हम लोग उसको मारेंगे, അവനെ തുപ്പും, उसके ऊपर थूकेंगे, അവനെ ക്രൂശിക്കാൻ 5 ആണിയുമായിട്ട് ഉണ്ടാക്കി നടക്കുകയാണ്. उसको क्रूज ये यीशु को क्रूज में करने के लिए 3-4 खीला हम लोग तैयार करके लोहा को गर्म करके रखा है हम लोगों ने. ഉൾക്കീടം ഉണ്ടാക്കി വെച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. कांटों का ताज तैयार करके रखा है हम लोगों ने. ദൈവത്തിന് അറിയാമോ? ये बात परमेश्वर जानता है क्या? परमेश्वर जानता है क्या हम लोग ऐसा सब करने वाले हैं करके? जानता है. എന്നിട്ടും തന്നോ? फिर भी दिया क्या? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ആമേൻ. ഇതാണ് ദൈവസ്നേഹം. ये है परमेश्वर का प्रेम. ഇതൊരു മുഖ്യ വിഷയമാകുന്നില്ല എങ്കിൽ, ये एक विश्वासी के जीवन में एकदम प्रधान बात अगर नहीं बन रहा है तो ഇത് ഏറ്റവും പ്രധാനമായി ദൈവത്തിന് ചെയ്യാൻ കഴിയുന്ന ഏകമാത്രമായ ഒരു കാര്യം ഈ പുത്രനെ എനിക്ക് തന്നു എന്ന് പൗലോസ് അറിഞ്ഞപ്പോൾ അവന്റെ ഹൃദയവും ദൈവഹൃദയവും ഒരുപോലെ സന്തോഷിച്ചു. ये एक ऐसी बात है, ये एक ऐसी क्रिया है, ये एक ऐसी बात है जो सिर्फ परमेश्वर ही कर सकता है और कोई मनुष्य और कोई जीवी कर नहीं सकता. सिर्फ परमेश्वर ही इस रीति का कार्य कर सकता है करके ये बात का प्रकटीकरण जब पौलोस को मिला तो पौलोस और परमेश्वर का मन एक ही आनंद में उछलने लगा. അപ്പൊ പൗലോസിന് ഒരു ഹൃദയമുണ്ടായിരുന്നു. पौलोस को पहले एक हृदय था. पहला ഈ ക്രിസ്തുവിനെ പൂർണ്ണ മനസ്സോടെ സന്തോഷത്തോടെ സ്വീകരിക്കാം. मैं अभी पौलोस बनने के बाद वो क्या बोला? मैं ये मसीह को मेरा पूर्ण हृदय से, पूर्ण आत्मा से, पूर्ण प्राण से मैं उसको स्वीकारूंगा. പക്ഷെ കൊരിന്ത്യർ അങ്ങനെ സ്വീകരിച്ചില്ല. परंतु कोरिन्थियों के लोगों ने उस रीति से प्रभु को नहीं स्वीकारा. കാരണം അവർ ലോകത്തിലേക്ക് ഒരു അവസരം വരുമ്പോൾ ലോകത്തിലേക്ക് തിരിയും. क्योंकि उनको संसार में जाने के लिए एक मौका मिलेगा तो प्रभु को छोड़कर तुरंत संसार में जाते थे. എപ്പോഴാണ് നമ്മൾ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെ ആകാത്തത്? हम लोग कब सामान्य मनुष्य के समान नहीं बनते या साधारण मनुष्य के समान नहीं बनते? उनसे परिस्थिति पर है कब नहीं बनते हम? എപ്പോഴാണ് നമ്മൾ സാധാരണ മനുഷ്യരെ പോലെ ആകാത്തത്? कब है? जब हमारे जीवन में परिस्थिति आए तो हम लोग जब साधारण वो परिस्थिति में गिर जाए तो संसारिक का मनुष्य के समान हो जाना चाहिए था, परंतु ऐसा हम नहीं बन जाते. क्यों? പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है ഞാൻ വിശ്വാസം കാത്തു. मैंने विश्वास को थामे रखा. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ദൈവം തന്റെ പുത്രനെ എനിക്ക് തന്നപ്പോൾ जब परमेश्वर ने अपने इकलौता पुत्र को मुझे देते थे, मेरे लिए देते समय में സകല വില കൊടുത്തും ഈ പുത്രനെ എന്റെ ഹൃദയത്തിൽ
കാത്തു സൂക്ഷിക്കുക എന്നുള്ള വലിയൊരു ഫെയ്ത്ത് അദ്ദേഹത്തിനുണ്ടായിരുന്നു. उनके जीवन में ये पुत्र अभी जो मेरे लिए आया हुआ है, इस पुत्र को मैं कोई भी दाम देने के लिए तैयार हूं, ये पुत्र को मैं मेरे हृदय में रखूंगा, इसको मैं बाहर जाने नहीं दूंगा करके उस दाम देने का कोई अवस्था क्यों ना हो, वो दाम देने के लिए पौलोस तैयार था. ऐसा मनोभावना था पौलोस का, ऐसा विश्वास था पौलोस का. എന്തായിരുന്നു എന്താണ് വിശ്വാസം? तो विश्वास मतलब क्या? ദൈവം തന്റെ പുത്രനെ എനിക്ക് ഏൽപ്പിച്ചു തന്നു. परमेश्वर ने अपना ये एकलौता पुत्र को मेरे लिए दे दिया. പൗലോസ് പറയാണ് എന്നെ സ്നേഹിച്ച്. ഗലാത്യ ലേഖനം 2:20 വായിക്കുകയാണ്. गलातियों का पुस्तक 2:20 का बी पार्ट में देखते हैं कि ये प्रभु जो मुझसे प्रेम किया. പൗലോസ് അവനെ കുറിച്ച് പറയുന്നത് पौलुस उसके विषय में कहता है താൻ എങ്ങനെയുള്ള വ്യക്തിക്കാണ് ദൈവം യേശുവിനെ കൊടുത്തത്. किस प्रकार का मनुष्य के लिए परमेश्वर ने यीशु को दिया. അവിടെ അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ पहला तिमोथी पहला अध्याय അതിന്റെ 13-ാം വാക്യം, उसका 13 वाक्य में, पहला तिमोथी 1:13. मैं तो पहले निंदा करने वाला हाँ। और सताने वाला हाँ। और अंधेर करने वाला था, तो भी मुझ पर दया हुई, क्योंकि मैंने अविश्वासी की दशा में बिन समझे मुझे ये काम किए थे. നോക്ക്, അവിശ്വാസത്താൽ ചെയ്തു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब मैं अविश्वास में मैंने ये सब बातें किया, उसका मतलब क्या है? ഞാൻ യേശുവിനെ ഹൃദയത്തിൽ സ്വീകരിക്കാതിരുന്നപ്പോൾ ചെയ്തു പോയതാണെന്നൊക്കെ. मतलब मैं നോക്കുക, अभिनय पर याद है? ഞാൻ അവിശ്വാസത്താൽ ചെയ്തു പോയി ഇതൊക്കെ हाँ എന്ന് പറഞ്ഞാൽ നിഷ്ഠുരനായിരുന്നു. हाँ, मतलब मैं ये अविश्वास में मैंने किया, मतलब क्या? एक समय में मैं परमेश्वर के खिलाफ था, ഞാൻ നിഷ്ഠുരനായിരുന്നു, मैं सताने वाला था, ഞാൻ ദൂഷകനായിരുന്നു, ഉപദ്രവിയായിരുന്നു, നിഷ്ഠുരനായിരുന്നു. मैं ये सब परमेश्वर के खिलाफ के बातें करता था. എന്തുകൊണ്ട് ഞാൻ അങ്ങനെയൊക്കെ ആയിപ്പോയത്? ऐसा सब अवस्था में क्यों हो गया मैं? എനിക്ക് മുമ്പേ അങ്ങനെ സ്വീകരിക്കാം. ഈ ദൈവപുത്രനെ തന്നപ്പോൾ ഞാനത് സ്വീകരിച്ചിരുന്നുവെങ്കിൽ तो मैं अगर प्रभु परमेश्वर ने जो ये पुत्र को दिया, मेरे लिए दिया गया था, इस पुत्र को अगर मैंने पहले ही स्वीकार लिया होता तो मैं इस तरह का घृणित मनुष्य नहीं बन सकता था. ക്രിസ്തുവിനെ സ്വീകരിച്ചതിന് ശേഷം परंतु मसीह को स्वीकारने के बाद താൻ ഇങ്ങനെയായിരുന്നു. ऐसा फिर हुआ क्या? ठंडा उड़ाने वाला, निंदा करने वाला, मसीह मिलने के बाद वैसा हुआ क्या? नहीं. അദ്ദേഹം പറയുകയാണ്, परंतु वो कह रहा है മുമ്പേ पहला मैं कैसा था. അതിന്റെ അർത്ഥം मतलब क्या? ഇപ്പൊ അങ്ങനെയല്ല. अभी ऐसा नहीं है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ദൈവത്തിന്റെ പുത്രനെ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ ഞാൻ സ്വീകരിച്ചു. क्योंकि परमेश्वर का ये पुत्र जो मेरे लिए आया था, उस पुत्र को मेरे हृदय में पूर्ण रीति से मैंने अपना कर स्वीकार लिया है. എങ്ങനെയാണ്? कैसा है? പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ. पूरा हृदय से. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ഇനി ക്രിസ്തുവാണ് എന്റെ ഹൃദയത്തിൽ വസി, ഞാനല്ല. अभी मेरे हृदय में मसीह बना हुआ है, मैं नहीं हूं उधर. അപ്പോൾ ഞാൻ മുമ്പിലത്തെ പോലെ അല്ല. तो क्योंकि मसीह संपूर्ण रीति से मेरे हृदय में होने की वजह से मैं पहला शाऊल जैसा नहीं हूँ. അപ്പോൾ നമ്മൾ എങ്ങനെയാണ് സാധാരണക്കാരാകുന്നത്? तो हम लोग कैसा सामान्य मनुष्य बन जाते हैं? ക്രിസ്തുവിനെ സ്വീകരിച്ചു എന്ന് പറഞ്ഞിട്ടും मसीह को स्वीकारा है करके बोलने के बाद भी ഒരു ഭാഗികമായി സ്വീകരിച്ചതല്ലാതെ एक थोड़ा ही पूर्ण रीति से नहीं स्वीकारा, थोड़ा भाग रीति में स्वीकार कर ഒരു പൂർണ്ണ ഹൃദയത്തിൽ സ്വീകരിക്കാത്തത് കൊണ്ട് पूरा मन से नहीं स्वीकारने की वजह से ഞാനും പണ്ടത്തെ പോലെ തന്നെയാണ്. मैं वापस पुराना मनुष्य के समान हो गया. പണ്ടത്തെ പോലെ സിനിമ കാണും, पुराना जैसा सिनेमा देखता हूँ, പണ്ടത്തെ പോലെ ലോക കാര്യങ്ങൾ ചെയ്യും, पुराना जैसा मैं पहले जैसा संसार की बातें करता हूँ, പിന്നെ ഞായറാഴ്ച നമ്മൾ ആരാധിക്കാനായിട്ട് വരും. और फिर रविवार को आराधना करने आता हूँ. നമ്മൾ ആരെ പോലെയാണ്? हम कैसे हो गए? साधारण मनुष्य के समान. എന്താണ് കാര്യം? ऐसा क्यों होता है? പൗലോസ് പറയാണ്, पौलुस कहता है നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന്റെ സുപ്രീം ദൈവം തന്റെ പുത്രനെ തന്നപ്പോൾ അത് കയ്യിൽ നീട്ടി മേടിച്ച പൂർണ്ണ സമയം എപ്പോഴും നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ യഥാർത്ഥമായ സ്ഥാനം ക്രിസ്തുവിനുള്ളതാണെന്ന് മനസ്സിലാക്കിയില്ല എങ്കിൽ നമ്മൾ വിശുദ്ധീകരണത്തിൽ സാധാരണ ആൾക്കാരെ പോലെ മാത്രമായിരിക്കും. पौलुस की खत लिखते समय में उसका उद्देश्य यह है कि जिस दिन परमेश्वर ने अपना पुत्र को हमें देते समय में, और उस दिन जिस दिन हमने प्रभु को स्वीकारा, उस दिन अगर मेरे प्रभु को पूर्ण हृदय से, पूरा मन से प्रभु मेरे हृदय का राज्य तो अगर नहीं कर रहा है, तो हम लोग भी या भागी रीति से अगर प्रभु को स्वीकार रहा है, तो हम लोग एक सामान्य मनुष्य के समान है. अभी तक प्रभु में पूर्ण रीति से आए नहीं है, हमारा पवित्रता ही हुआ नहीं है. നമ്മൾ 1 തീമോഥെയോസ് 3-ാം അധ്യായം 9-ാം വാക്യത്തിൽ पहला तिमोथी 3:9 में पढ़ते हैं. അവിടെ പ്രത്യേകിച്ച് സഭയെ നടത്തുന്നവരോടുള്ള ബന്ധത്തിൽ വിശ്വാസത്തിന്റെ മർമ്മം ശുദ്ധ ഹൃദയ മനസാക്ഷിയിൽ വെച്ചുകൊള്ളവർ, അത് എല്ലേശനെ മാത്രം ഉദ്ദേശിച്ച് എല്ലാ വിശ്വാസികളെ ഉദ്ദേശിച്ചാണ് പറയുന്നത്. वहां पर जब वो 3:9 पढ़ते समय में वो सिर्फ प्राचीन या कलीसिया का अध्यक्ष अधिकारियों के लिए नहीं, वो सभी विश्वासियों को बोला गया. क्या बोला है? पर विश्वास के भेद को शुद्ध विवेक से सुरक्षित. हाँ, तो विश्वास का एक भेद है, എന്താണ് शुद्ध विवेक से संभालना है. എന്താണ് വിശ്വാസത്തിന്റെ മർമ്മം? विश्वास का भेद क्या है?
വിശ്വാസം പറഞ്ഞ എന്താണ്? विश्वास का भेद क्या है? മഹത്വത്തിന്റെ പ്രത്യാശയായ ക്രിസ്തു महि- നിങ്ങളിൽ, महिमा का आशा से भरा हुआ ये मसीह कहाँ पर है? हमारे अंदर है। അത് പൂർണ്ണമാണ്. वो संपूर्ण रीति से है, आधा नहीं है, हाँ। संपूर्ण रीति से मसीह हमारे अंदर है। കർത്താവ് പൂർണ്ണ സന്തോഷത്തോടെ ഹൃദയത്തിൽ വസിക്കണം. प्रभु क्या करना चाहिए? संपूर्ण आनंद के साथ, पूरा खुशी के साथ हमारे अंदर बसकर निवास करना चाहिए। അതുകൊണ്ടാണ് ദൈവപുത്രനെ തന്ന മർമ്മം അറിയണം. എങ്ങനെയാണ്? ഇസ്ലേ- ദൈവം ഞാൻ ഈ വെറുക്കപ്പെട്ടവരും കുഷ്ഠരോഗികളും ശുദ്ധരല്ലാത്ത പാപിയുടെ കയ്യിലൂടെ ഞാൻ കൊടുക്കുക എന്ന് പറഞ്ഞ ദൈവം മടിച്ചല്ല. പിന്നെയോ ഈ പാപിയുടെ കയ്യിലേക്ക് പുത്രനെ ഏൽപ്പിച്ചു തന്നപ്പോൾ പൂർണ്ണ സന്തോഷത്തോടെ തന്നതുപോലെ സ്വീകരിക്കുന്ന വ്യക്തിക്കും ഒരു പൂർണ്ണ ഹൃദയം വരണം. इसलिए परमेश्वर ने अपना पुत्र को देते समय में परमेश्वर का मनोभावना क्या है करके हम जो प्रभु को स्वीकारने वाले लोग ये अच्छी तरह से जानना चाहिए। परमेश्वर अपना पुत्र को देते समय में उन्होंने ऐसा नहीं सोचा, हिचकिचा कर नहीं बोला ये लोग तो पापी है, कोड़े की बीमारी से भरे हुए हैं, श्रापित लोग हैं, ये लोग अगर मैं यीशु ऐसे लोगों को मैं यीशु को देगा तो ये लोग संभाल पाएंगे क्या, विश्वास में चल पाएंगे क्या? ऐसा सोचा नहीं प्रभु ने, पिता परमेश्वर ने, बल्कि पूरा मन से संपूर्ण रीति से पुत्र को देते समय में हम जब प्रभु को स्वीकारते समय में वही संपूर्ण मन से हृदय में हमें लेना है। ഒരു ദിവസം ആരംഭിക്കുമ്പോൾ एक दिन जब शुरू होगा, നമ്മുടെ കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്നിട്ട് हम जब प्रभु की उपस्थिति में आकर ദൈവം തന്റെ പുത്രനെ തന്നതിനെ കുറിച്ച് ധ്യാനിച്ച് ഓർത്ത് നന്ദി പറഞ്ഞ് ദൈവസഭയിൽ സന്തോഷിക്കണം. हमें कभी कम से कम एक बार तो अपने जीवन में परमेश्वर ने इस रीति से अपना एकलौता पुत्र को मेरे लिए इस रीति से दिया है करके बोलकर वर्णन करते हुए उसका आनंद हमको उठाना है। നമ്മുടെ ഹൃദയം ക്രിസ്തുവിനെ തന്നതിലല്ല എങ്കിൽ ലോകത്തിന് കാരണം ഈ ഹൃദയത്തിന് സന്തോഷിക്കാൻ എന്തെങ്കിലും വേണം. अगर हमारा हृदय में मसीह को मिल चुका है करके ये बात का खुशी अगर नहीं रहेगा तो क्या करेगा? हमारे हृदय बहुत कमजोर है, वो बहुत कोई ना तो कोई खुशी का खोज करते रहेगा। प्रभु मिला करके ये खुशी नहीं है तो किधर जाएगा? संसार में जाएगा। യഹൂദനെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം എന്തായിരുന്നു? यहूदियों के विषय में क्या था? ഒരു രാജ്യം കൊടുക്കും, उनको एक राज्य मिलेगा, അവർക്കൊരു യെരുശലേം കൊടുക്കും, उनको यरूशलेम दिया जाएगा, അവർക്കൊരു ആലയം കൊടുക്കും. उनको एक मंदिर दिया जाएगा। അതിനെക്കുറിച്ച് അവർ എപ്പോഴും ഓർക്കുകയും സന്തോഷിക്കുകയും ചെയ്യണമെന്നാണ് ദൈവം ആവർത്തന പുസ്തകത്തിൽ तो വായിക്കുന്നത്. वही बात व्यवस्था विवरण में तुमको ये सब बातें मिलेगा, ये बात को सोचकर तुम लोग आनंद करो करके प्रभु कहता है। ദൈവം അവർക്ക് വേണ്ടി ചെയ്ത പ്രവൃത്തികളെ കുറിച്ച് അവിടെ നമ്മള് ആവർത്തന പുസ്തകം 10 അധ്യായം व्यवस्था विवरण 10वां अध्याय में അതിന്റെ 20 വാക്യം ड्यूटोनॉमी चैप्टर 10 उसका 20 पढ़ना। अपने परमेश्वर यहोवा का भय मानना, उसी की सेवा करना और उसी से लिपटे रहना और उसी के नाम की शपथ खाना। अगला वाक्य, वही तुम्हारी स्तुति के योग्य है हाँ। और वही तेरा परमेश्वर है। हाँ। इसने तेरे साथ में बड़े महत्व के हाँ। और भयानक काम किए हैं, हाँ। जिन्हें तूने अपने आंखों से देखा है। हाँ, हाँ, वो उसका इधर- भयानक नहीं आना चाहिए, अद्भुत काम आना चाहिए। ദൈവം അവർക്ക് വേണ്ടി അവര് മിസ്രൈമിൽ അടിമകളായിരുന്നു. वो लोग एक समय में वो लोग मिस्र में दासत्व में थे, അവരെ ഫറവോന്റെ അടിമത്തത്തിൽ ജീവിച്ചവരാണ്. वो लोग फरोन के हुकूमत के अधीन में होकर दबे हुए जी रहे थे अवस्थे में। അവർക്ക് സ്വന്തമായിട്ട് വീടില്ല, उनके पास खुद का घर नहीं था, സ്വന്തമായിട്ട് കിണറില്ല, खुद का कुआं नहीं था, സ്വന്തമായിട്ട് മുന്തിരിത്തോട്ടമില്ല. खुद का दाखरस नहीं था। ഇതെല്ലാം ദൈവം അവർ ക്രമീകരിച്ചിട്ട് ये सब बातें परमेश्वर ने तैयार करके അവർക്കൊരു നല്ല ദേശം കൊടുത്തു. उनको एक अच्छा भूमि दिया। ഇനി ആ നല്ല ദേശത്ത് വന്നതിന് ശേഷം एक अच्छा देश में आने के बाद അവരെന്ത് ചെയ്യണം? वो लोग क्या करना चाहिए? അതിന്റെ 12 അധ്യായം उसका 12 अध्याय അവിടെ അതിന്റെ 12 അധ്യായത്തിന്റെ 8 മുതലുള്ള 5 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 5 पढ़ना। किंतु जो स्थान तुम्हारा परमेश्वर यहोवा हाँ। तुम्हारे सब गोत्रों में से चुन लेगा कि वहाँ अपना नाम बनाए रखे, उसके उसी निवास स्थान के पास जाया कर। അവിടെ ചെല്ലണം. അവിടെ നാമം സ്ഥാപിക്കുന്ന യെരുശലേം എന്ന ദേവാലയത്തിലേക്ക് ചെല്ലണം. तो जहाँ पर तुम्हारा नाम को स्थापना किया है उसी निवास स्थान में तुम्हें जाना അവിടെ है നീ എന്ത് ചെയ്യണം? और उधर जाके 6 में क्या करना है? ആ, वही तुम अपने होम बलि, हाँ। मेल बलि और दशांश और उठाई हुई भेंट और मन्नत की वस्तुएं और स्वेच्छा बलि और गाय बैलों और भेड़ बकरियों के पहलोटों को ले जाया करना। ആ, അടുത്ത വാക്യം अगला वाक्य 7 में भी और वही तुम अपने परमेश्वर यहोवा के सामने भोजन करना हाँ। और अपने अपने घराने समेत उन सब कामों पर जिनमें तुमने हाथ लगाया हो और जिन पर तुम्हारे परमेश्वर यहोवा की आशीष मिली हो आनंद करना। ആനന്ദം ചെയ്യണം എന്ന് പറഞ്ഞാൽ അവർ ഹോമയാഗം, ബലിദാനങ്ങൾ, ദശാംശം അവർക്കുള്ള എല്ലാ അനുഗ്രഹവും എവിടെ കൊണ്ടുവരണം? तो सबसे पहले वो लोग जिस नगर में प्रभु ने उनको स्थापना किया है उस नगर में आकर उन लोग क्या करना है? होम बलि, अन्न बलि, दशांश और स्वेच्छा बलि, ये सब बलिदान उन लोग लेकर कहां पर आना है? उस जगह पर जहां पर प्रभु ने लाने बोला। എന്നിട്ട് അവരെന്ത് ചെയ്യണം? और उधर रुक के क्या करना है? സന്തോഷിക്കണം. उधर ही रुककर तुम लोग खाते पीकर आनंद करना है। എന്താണിത്?
इसका मतलब क्या है? ഈ പറയപ്പെടുന്ന ഹോമയാഗവും ഈ പറയപ്പെട്ടുള്ള നിഴലായി ക്രിസ്തുവാണ്. ये सब लिखा हुआ होम बलि, अन्य बलि, यहाँ पर लिखा हुआ बलि, ये सब मसीह को दर्शाता है. അത് പുതിയ നിയമത്തിൽ तो नए नियम में നമ്മൾക്ക് ദൈവം തന്നിരിക്കുന്നത് എല്ലാ സർവ്വയാഗങ്ങളും അടങ്ങിയ ഈ മശീഹയെയാണ്. नए नियम में जब हम देखते हैं समय में मसीह कौन है? ये सारा बलि से मिला हुआ एकमात्र बलि है प्रभु यीशु मसीह. അവിടെ ഈ ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് ദൈവം ദാനം കൊടുത്തപ്പോൾ जब ये इस्राएली लोगों को प्रभु ने जब दान दिया, ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള നിഴലായ കാര്യങ്ങളാണ് കൊടുത്തത്. तो मसीह के विषय में छाया की बातें उनको पहला दिया था. जो मसीह आने वाला है, आने वाली बातों का छाया को उनको दिया था. എന്നാൽ അവർ അത് വിട്ട് അവർക്ക് അത് അന്യദേശത്തിലേക്ക് പോകേണ്ടി വന്നു. परंतु वो ये सब भूमि, ये सब आशीष को छोड़कर उनको क्या हो गया? अन्य जगह पर जाना पड़ा. അവിടെ അതിന് 137 സങ്കീർത്തനം അതിന്റെ ആരംഭത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 137 भजन संहिता का उसका पहला दूसरा वाक्य में ബാബേൽ നദിയുടെ തീരത്ത് ഞങ്ങൾ ഇരുന്നു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? അവർ അന്യദേശത്ത് അവരിപ്പോൾ പാലായനം ചെയ്തിരിക്കുക. ഇപ്പോൾ അവർക്ക് നല്ല ദേശമില്ല, അവർക്ക് പുരോഗതിയില്ല, ദേവാലയമില്ല, ഒന്നുമില്ല. അവര് ദൈവത്തിന്റെ ജനമായിരുന്നുവെങ്കിലും അവർ ദൈവത്തിന്റെ പൗരോഹിത്യം നഷ്ടപ്പെടുത്തിയത് കൊണ്ട് ദൈവം അവരെ എന്ത് ചെയ്തു? പാലായനത്തിലേക്ക് അയച്ചു. बेबीलोन की नहरों के किनारे हम लोग बैठ गए और सिय्योन को स्मरण करके रो पड़े. तो उधर देखो, वो लोग बेबीलोन की नदी के उधर बैठकर वो लोग रो रहे हैं. मतलब क्या हुआ? एक समय में उनको मिला हुआ आशीष, वो नगर, वो मंदिर, वो याजकीय सेवा, वो और बलिदान, वो सब बातें उन लोग के पास होकर भी प्रभु की इच्छा के खिलाफ जाने की वजह से, परमेश्वर के हृदय को टुकराने की वजह से वो लोग बंदी गृह में फंस गए. वहां पर बैठ के रो रहे हैं. കാരണം ദൈവം അവർ കൊടുത്ത നന്മകളെ ഓർക്കാതെ, तो जब वो लोग प्रभु ने जब उनको सुरक्षित स्थान में रखा था, उस समय में प्रभु ने किया हुआ भलाई बातों को, वो बातों को याद ना करते हुए അവർ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെ ആയപ്പോൾ वो लोग भी सामान्य मनुष्य के समान, अन्य जाति के समान होकर അവരെ പീഡിപ്പിക്കേണ്ടതിന് ബാബിലോണിലേക്ക് അയച്ചു. उनको फिर ऐसा हो गए जिसके वजह से उनको सताने के लिए उनको बंदी गृह में पकड़कर बाबिलोन में लेकर गया. അവർ മാനസാന്തരപ്പെട്ടപ്പോൾ പറയുകയാണ്. तो उस समय में जब वो लोग मन फिराने लगा, तो तभी वो लोग याद करके कहता है 5 वाक्യം वाक्य 5 में, हे यरूशलेम, यदि मैं तुझे भूल जाऊं तो मेरा दाहिना हाथ सूख जाए. आगे यदि मैं तुझे स्मरण न रखूं, यदि मैं यरूशलेम को अपने सब आनंद से श्रेष्ठ न जानूं, तो मेरी जीभ तालू से चिपट जाए. നോക്കുക, ഇവരെ മാനസാന്തരപ്പെടുകയാണ്. ദൈവം കൊടുത്ത നന്മയിലേക്ക് തിരിച്ചു तो വരികയാണ്. अभी प्रभु ने उनको किया हुआ भलाई बातों को, वो बात को लोग स्मरण कर रहे हैं. अभी എന്താണ് അവർ പറയുന്നത്? वो लोग क्या बोल रहे हैं? ഞങ്ങളുടെ മുഖ്യ വിഷയമായി യെരുശലേമിനെ കാണുന്നില്ലെങ്കിൽ, अगर हमारे लिए जो सबसे मुख्य, सबसे खास बात जो यरूशलेम है, जिसको हम लोग हमेशा प्रिय जानते थे, वो यरूशलेम को अगर हम नहीं देख पाए तो ഇത് പറയുമ്പോൾ അതാണ് ശരിക്കുള്ള അവർ വരികയാണ്. ദൈവം കൊടുത്ത ദാനത്തിലേക്ക് വരികയാണ്. यानी कि क्या प्रभु ने उनको जो पुराना रीति से जो आशीष दे के रखा था, उस पे वो लोग वापस आ रहे हैं. അവരെ ദൈവം തിരിച്ചു കൊണ്ടുവന്നു. और फिर प्रभु उनको वापस लाया. ഇതുപോലെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ उसी तरह हमारे जीवन में भी എന്ത് പ്രതികൂലമാകട്ടെ, कोई भी परिस्थिति क्यों ना है, നമ്മൾ ആ കാര്യങ്ങളല്ല പ്രാർത്ഥിച്ച് നന്ദി പറയേണ്ടത്. परंतु प्रभु ने आपको संसार में जो आशीष दिया है, वो बातों को देखकर प्रभु धन्यवाद, तूने ये आशीष दिया, वो आशीष दिया, भूमि में मुझे ये दिया, वो दिया, वो बात के लिए कभी धन्यवाद ना करना. ദൈവം തന്റെ പുത്രനെ എനിക്ക് ഏൽപ്പിച്ച് തന്നത് മുഖ്യ വിഷയമായി സന്തോഷിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ് ദൈവം ഭാഗ്യവാൻ എന്നുള്ളത്. परंतु उससे भी बड़ी बात वो क्या है कि परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र, जो स्वर्ग का सबसे मूल्यवान व्यक्ति को, वो पुत्र को ही मुझे देने के लिए, बिना हिचकिचाते हुए, अपने पास ना रखते हुए, मुझे देने के लिए, बलिदान करने के लिए वो मन पिता परमेश्वर में रखा. वो बात को याद करके धन्यवाद करो. നോക്കുക, ഒന്ന് പരീക്ഷിച്ച് നോക്ക്. एक बार इस बात को तुम परखो. നിങ്ങൾക്ക് ഏത് വിഷമം വന്നാലും आपको कोई भी परिस्थिति क्यों ना है, ആ വിഷയത്തിലേക്ക് എടുത്തു ചാടാതെ, उस विषय में आप लोग ना गिरना. കർത്താവേ ഞാനൊന്നും ഓർക്കുന്നില്ല, हे प्रभु, ये परिस्थिति में मैं नहीं जा रहा, ഞാൻ ഈ ഒരു നന്മയും ഓർക്കുന്നില്ല, मुझे आपने संसार में जो भी भलाई दिया उसको मैं याद नहीं कर रहा, നിന്റെ പുത്രനെ എനിക്ക് തന്ന ആ സ്നേഹം ഞാൻ ഓർക്കുക. बल्कि उससे भी बड़ा, सबसे मुख्य, सबसे बड़ी बात वो है कि परमेश्वर को इच्छा हुआ कि अपना पुत्र को मेरे लिए दे करके, वो बात को जब मैं मनन करते समय में, ഇതാണ് ക്രിസ്തീയ സഭയുടെ അടിസ്ഥാനം. ये है सारा मसीह विश्वासी लोगों का और कलीसिया का नींव बात. ഇങ്ങനെ ഹൃദയത്തെ ദൈവം തന്റെ പുത്രനെ തന്നതിൽ, അതെ, ദൈവത്തോട് പറയണം, ഈ പാപിയായി എനിക്ക് നിന്റെ പുത്രനെ തരാൻ മടിക്കായ കൊണ്ട് ഞാൻ സന്തോഷത്തോടെ ഞാൻ അവനെ സ്വീകരിക്കും. इसलिए हमें हमेशा हर एक विश्वासी का ये एक जिम्मेदारी है कि वो हर दिन प्रभु की उपस्थिति में रहकर, सबसे पहला बात वो क्या है कि पिता परमेश्वर, आपने मेरे जीवन में सबसे बड़ा प्रधान बात क्या किया, सबसे बड़ी बात कि आपको इच्छा हुआ, आपको मन हुआ, आपको प्रसन्न हुआ, बिना हिचकिचाते हुए अपने एकलौता पुत्र को मुझे देने के लिए आपको इच्छा हुआ. प्रभु, उसके लिए धन्यवाद. അവനെ തന്നതിൽ സന്തോഷിക്കണം.
वो मुझे वो पुत्र मिल चुका है, उसका आनंद उठाना है। നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ഉള്ളിലേക്ക് ആ സന്തോഷം വരുമ്പോൾ हमारे हृदय में जब वो आनंद भर जाता है, നമ്മുടെ കൈയും കാലും ഒക്കെ അങ്ങോട്ട് തരിച്ച ദൈവത്തിന് സ്തോത്രം പറയുന്നു. हमारा हाथ पैर जो सूखा हुआ था, मुरझा हुआ था, जो जबान चिपका हुआ था, वो सब प्रभु को धन्यवाद कहने लगेगा സ്വർഗം താണിറങ്ങി വരികയാണ്. और स्वर्ग उतर कर भूमि में आ जाएगा। അങ്ങനെയുള്ളവരെയാണ് ദൈവം നോക്കുന്നത്. ऐसे लोगों को प्रभु खोज रहा है। ദൈവം പറയാണ്, प्रभु कहता है, യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 40-20 പറയുകയാണ്, यशायाह का पुस्तक 40:20 में प्रभु कहता है, യൗവനക്കാർ തളർന്നു വീഴും. जवान लोग वो लोग कमजोर होकर गिर जाएंगे। അവിടെ യെശയ്യാ പുസ്തകം 40-20 40:20 पढ़े। 30 है क्या? परंतु थके यस 40:30 सॉरी या परंतु थकते और श्रमित हो जाते हैं हाँ। और जवान ठोकर खाकर गिरते हैं हाँ। परंतु जो यहोवा की बाट जोते हैं हाँ ഇനി നമ്മൾ നോക്കാം, ആരാണ് ഈ ബാല്യക്കാരൻ? हाँ आगे ക്ഷീണിച്ചു പോകുന്ന ബാല്യക്കാർ ആരാണ്? ये कौन है जो कमजोर हुए जवान लोग कौन है? ക്രിസ്തുവിനെ മുഖ്യ വിഷയമായി സ്വീകരിക്കാത്ത ബാല്യക്കാർ. मतलब ये वो लोग हैं जो मसीह को सबसे प्रधान और मुख्य रखना चाहिए था, उन लोग ने नहीं रखा। അവർ ക്രിസ്തുവിനെ പ്രധാന വിഷയമാക്കാതെ उन लोगों ने मसीह जो सबसे बड़ा केंद्र विषय है, मसीह जो सबसे पहला विषय है, वो मसीह को मुख्य ना रखते हुए, ക്രിസ്തുവിനെ സന്തോഷിക്കാതെ मसीह में आनंदित ना होते हुए ഈ മൊബൈലിലുള്ള പല കോമഡികളും കണ്ട് സന്തോഷിക്കുക. मोबाइल में रखा हुआ आनंद और उसमें रखा हुआ खुशी में उसके पीछे चला गया। അവരെന്ത് വീഴും? वो लोग क्या होगा? തളർന്നു വീഴും. वो लोग उधर ही वो लोग ठोकर खाकर गिर जाएंगे। അവിടെ തളർന്നു വീഴുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ എന്താണെന്നറിയാമോ? उसका मतलब क्या है? അവർ പാപത്തിലേക്ക് വീഴും. यानी कि वो लोग पाप की ओर गिरेगा। അവർ ആരെ പോലെ ആകും? और वो लोग कैसा हो जाएंगे? वो लोग ശേഷ മനുഷ്യരെ പോലെ. सामान्य मनुष्य के समान, साधारण मनुष्य के समान बन जाएंगे। അവിടെ എന്നാൽ लेकिन യേശുവിനെ ഹൃദയത്തിൽ കർത്താവ് വരാൻ കാത്തിരിക്കുന്നു എന്നുള്ള വചനം നമ്മൾ അങ്ങനെ എടുത്താലും കുഴപ്പമില്ല. तो यहाँ पर प्रभु का आगमन के विषय में वो लोग वहां पर बोला गया है, उस अर्थ में भी लेगा तो भी चलेगा। കാരണം കർത്താവിനായി കാത്തിരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ കർത്താവ് രണ്ടാമത് വരൂ, तो यहाँ എന്റെ ഹൃദയത്തിൽ ഇല്ല സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വരും. ആ അർത്ഥത്തിൽ അല്ല ഇവിടെ പറയുന്നത്. यहाँ पर 31 में परंतु जो वाट जोते हैं करके बोलते हैं, इसराइल का नजर में क्या? मसीहा आएगा, उनको स्वतंत्र करेगा, राज्य देगा। परंतु हम जब पढ़ते समय वो अर्थ में नहीं पढ़ रहे। ആ, ഇവിടെ എന്താണ്? हम क्या पढ़ रहे हैं? ഹൃദയത്തിൽ ക്രിസ്തുവിന് ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുത്തിട്ട് मेरे मन में, मेरे हृदय में मसीह को जब मैं पहलौठा साथ दूंगा। നമ്മൾ നേരത്തെ എന്താ വായിച്ചത്? पहला आपने क्या पढ़ा था? ഞാൻ നിഷ്ഠുരനായിരുന്നു, मैं कठोर व्यक्ति था, ഞാൻ ദോഷിയായിരുന്നു, मैं पौलुस ने अपना गवाही दिया था, मैं बगावत करने वाला और परमेश्वर के खिलाफ बोलने वाला व्यक्ति था। എന്നാൽ ഇപ്പോൾ परंतु अब എന്റെ ഹൃദയം मेरा हृदय में ഈ ക്രിസ്തുവിനല്ലാതെ ഒന്നിനും സ്ഥാനമില്ല. मसीह के अलावा और कोई स्थान नहीं। ഇതിനാണ് ഹോളി സ്പിരിറ്റിനെ തന്നിരിക്കുന്നത്. इस विषय के लिए पवित्र आत्मा को दिया गया है। ക്രിസ്തുവിനെ പൂർണ്ണമായ വിലയോടുകൂടെ അവന്റെ മഹത്വം കണ്ടിട്ട് ഹൃദയത്തിൽ അവനെ എപ്പോഴും കർത്താവായി വാഴിക്കാൻ ഹോളി സ്പിരിറ്റ് നിനക്ക് തന്ന ഉപനിധിയെ നീ പരിശുദ്ധാത്മാവിൽ കാത്തുകൊള്ളണം. इसीलिए पवित्र आत्मा को दिया है करके उसका मतलब क्या है? पहला दूसरा तिमोथी 1:14 में वहां पर पढ़ते समय पढ़ना पहला दूसरा तिमोथी 1:14 द्वारा जो हम में बसा हुआ है, हाँ। इस अच्छी तरह की रखवाली हाँ, उस अच्छी तरह मतलब क्या? पवित्र आत्मा कौन है? परमेश्वर ने अपना पुत्रों को दिया है करके उस बात का संपूर्ण गवाह परमेश्वर ने बिना हिचकिचा कर दिया, संपूर्ण मन से दिया, कुछ भी बात अपने लिए नहीं रखा, बल्कि पूरा स्वर्ग खाली कर दिया। ये बात का एकमात्र गवाह कौन है? वो पवित्र आत्मा को मेरे अंदर दिया है ताकि मैं इस मसीह को पूर्ण रीति से स्वीकार सकूं। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിനെ ദൈവം എനിക്ക് തന്നത് तो परमेश्वर ने मसीह को मेरे लिए दिया, ദിവസവും प्रतिदिन ഓർക്കുകയും याद करने के लिए, ധ്യാനിക്കുകയും ध्यान करने के लिए, സന്തോഷിക്കുകയും ചെയ്ത आनंद करने के लिए। അവർ അങ്ങനെയാവും കഴുകന്മാരെ പോലെ കുതിച്ചുയരും. वो लोग कौन है? हो जाएंगे जो आप लोग अभी हमने यशायाह में पढ़ा, उकाब के समान ऊंचा उड़ेंगे वो लोग। യഹോവയെ കാത്തിരിക്കുന്നവർ ശക്തിയെ പുതുക്കും. जो यहोवा की ओर बाट जोते हैं वो लोग കഴുകന്മാരെ പോലെ ചിറകടിച്ച് കയറും. यशायाह 40:31 पढ़ना 31 पढ़ना। परंतु जो यहोवा की बाट जोते हैं हाँ। वे नया बल प्राप्त करते नया बल प्राप्त करते जाएंगे। वे उकाबों के समान उड़ेंगे हाँ। वे दौड़ेंगे और श्रमित न होंगे हाँ। चलेंगे और थकित न होंगे हमें ആ, കാരണം ഈ ക്രിസ്തുവിലാണ് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സകല സമ്പൂർണ്ണതയോടെ വസിക്കുന്നത്. क्योंकि ये मसीह में है, परमेश्वर का सारा संपूर्णता उस मसीह में है। ये बात का गवाह आत्मा हमारे अंदर आकर दे रहा है। ഈ ക്രിസ്തുവിലാണ് സന്തോഷമുള്ളത്. मसीह में है आनंद, ഈ ക്രിസ്തുവിലാണ് തേജസ്. ये मसीह में है महिमा, ഈ ക്രിസ്തുവിലാണ് സമാധാനം. ये मसीह में है हमारा शांति। ആ എല്ലാം ഉൾക്കൊള്ളുന്ന ക്രിസ്തുവിനെയാണ് ദൈവം തന്നിരിക്കുന്നത്. ये सर्व सम्मिलित सब बातें परमेश्वर का जो भी आत्मिक वरदान है दान है, वो सब बातें आनंद से
लेकर, प्रेम से लेकर, संतुष्टि से लेकर वो सब बातें, वो संपूर्णता कौन है? यीशु मसीह, वो हमारे अंदर आ चुका है। നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന ശരീരമോ, यहाँ तक कि हम अभी हमको मिलने वाला जो शरीर है, നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന തേജസ്സോ, हमको मिलने वाला जो महिमा है, സ്വർഗത്തിലെ അധികാരങ്ങളോ ഒന്നും ഇതിന് തുല്യമല്ല. स्वर्ग में मिलने वाला अधिकार, स्वर्ग में मिलने वाला हमको अमरता, स्वर्ग में मिलने वाला सब बातें मसीह के सामने कुछ भी नहीं है। ആ ക്രിസ്തുവിനെയാണ് वो मसीह जो सबसे बड़ा है, सबसे ऊंचा है, അതെന്റെ മുഖ്യ വിഷയമാക്കിയ वो मसीह को मेरा प्रधान व्यक्ति विषय बना दिया तो ലോകർ അന്വേഷിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ നിനക്ക് ആവശ്യമുള്ളത് എന്റെ പിതാവ് തന്നിരിക്കും. तो അവനോട് കൂടെ मैं तो प्रभु वचन में हम पढ़ते समय मत्ती का 6 में हम लोग उस अन्य जाति के समान ना बने जो क्या खाएंगे, क्या पिएंगे, क्या पहनेंगे, बल्कि उस प्रभु के बारे में खोजो जो प्रधान है, जो मुख्य है। उस मसीह में अगर मन लगाएंगे तो प्रभु क्या करेगा? जो संसार के लोग मेहनत करके खोज कर उसके पीछे जाते हैं ना, हे विश्वासी, यदि तू मसीह में मन लगाएगा तो सही समय पर प्रभु तुझे तेरा आवश्यकता का जरूरत की बातें तुझे देगा। അപ്പൊ രണ്ട് കാര്യമാണ് दो बातें हैं, നമ്മൾ സാധാരണ ആൾക്കാരെ പോലെ ആകുന്നത്. दो बातों में हम देखते हैं जो सामान्य मनुष्य के समान, साधारण मनुष्य के समान बन जाते हैं। നമ്മൾ തളർന്നു പോകുക, അതായത് 21-40-21 വാക്യം, തളർന്നു പോവുകയും ക്ഷീണിച്ചു പോവുകയും ചെയ്യുന്നെങ്കിൽ, वहां पर देखो 40 का हमने 31 में वहां पर पढ़ा, यदि दौड़ते समय में हम कमजोर हो गए या चलते समय में कमजोर हो गए तो ये दोनों अवस्था में अगर कमजोर हो गए तो നമ്മൾ ആരാണ്? हम कौन है? सामान्य मनुष्य के समान, साधारण मनुष्य, संसार के मनुष्य के समान हो गए। ക്രിസ്തുവിനെ തന്നതിൽ നമുക്ക് വലിയ സന്തോഷമില്ല. यानी कि क्या मसीह मिल चुका है या मसीह मुझ में है करके उसका आनंद नहीं है, പിന്നെ ലോകത്തിൽ ഏതാണ്ടൊക്കെ ചില ഇനി ഏതോ കാര്യം ദൈവം തരാനുണ്ട്. परंतु संसार में वो यीशु ने बोला ना तुझे ये देगा वो देगा, संसार में उस बात के लिए मैं वाट जो रहा हूं। അപ്പോൾ എങ്ങനെയാണ്? तब क्या होगा? वो कमजोर होकर गिरेगा। അപ്പൊ തളർന്നു പോകാതിരിക്കണമെങ്കിൽ तो अगर कमजोर होकर नहीं गिरने के लिए ഇവിടെ രണ്ട് കാര്യമാണ്, ഓടുക എന്ന് നടക്കുക എന്ന്. उधर दो बातें हमने आखिरी में 31 का आखिरी भाग में दौड़ना और चलना। അവർ തളർന്നു പോകാതെ ഓടും. वो लोग बिना कमजोर हुए दौड़ेंगे। ഒരു പുസ്തകത്തിൽ ഓടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? दौड़ना मतलब क्या? എന്താണ് ഓടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ? दौड़ना मतलब क्या? ഓടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? दौड़ना मतलब ദൈവത്തിന്റെ മനുഷ്യനായുള്ളവേ, हे परमेश्वर का जन, 1 വായിക്കുന്നുണ്ട്, पहला तिमोथी 6 का 11 में പാപത്തെ വിട്ട് ഓടുന്നതിനെയാണ് ഓടുക എന്ന് പറയുന്നത്. पाप को छोड़कर, मोह को छोड़कर तू भागो करके उस विषय में भागना है। പാപം വരുമ്പോൾ जब पाप आएगा ഓടണോ ഓടണ്ടായോ? भागना चाहिए कि नहीं भागना चाहिए? അങ്ങനെ കാര്യമില്ല. ऐसा विषय, ऐसा चिंता नहीं आना चाहिए, കാര്യം ക്രിസ്തു ഹൃദയത്തിൽ മുഖ്യ വിഷയമാണെങ്കിൽ, क्योंकि यदि वो व्यक्ति मसीह को अपने हृदय में मुख्य बनाया है तो പവിത്രൻ, നിർദോഷൻ, നിഷ്കളങ്കൻ, പാപികളിൽ നിന്നും വേർപെട്ടവൻ, അവരാണ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുള്ളതെങ്കിൽ, ये मसीह जो पवित्र है, निष्कलंक है, स्वर्ग से भी ऊंचा है, सबसे महान है, ये मसीह अगर हमारे अंदर है तो ഓടും. वो भाग जाएगा। सोचेगा नहीं भागू के नहीं, सोचेगा नहीं भागेगा। എന്നാൽ വേറൊരു കാര്യമുണ്ട്, और दूसरी बात है നടക്കുക. चलना। നടക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ അർത്ഥം? चलना मतलब സാവധാനം. सावधान रहना। ഒരാളോട് ക്ഷമിക്കണമെങ്കിൽ अगर एक भाई को क्षमा करना है तो ക്ഷമിക്കാതെ ഓടുകയല്ല, तू बिना क्षमा करे भाग जाए ऐसा नहीं, പിന്നെ परंतु क्या അവരോട് സൗമ്യത. उसके सामने तुरंत झुककर सौम्य होकर पूर्ण रीति से क्षमा करना। രണ്ട് കാര്യമാണ്. ഓടുക എന്ന് പറയുന്നത് പാപം വിട്ട് ഓടുവാൻ ക്രിസ്തു ഹൃദയത്തിൽ സുപ്രീം സന്തോഷമായെങ്കിലേ സാധിക്കുള്ളൂ. तो दौड़ने के लिए किस विषय में होता है? जब मुझे पाप से मुझे दौड़ना है, मोह मेरे खिलाफ है, संसार और अभिलाषा मेरे खिलाफ है, यदि मसीह मेरा मुख्य है, मसीह मेरे जीवन में प्रधान है तो संसार और शैतान की सब बातों को छोड़कर मैं भाग जाऊंगा। നമുക്ക് നടക്കണമെങ്കിൽ, और यदि चाल चलन में चलना है तो എഫെസ്യ ലേഖനം 4:2, एफिसियों 4 का 2 में ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവം നമ്മളിലൂടെ വെളിപ്പെടുന്നത് ഓടിപ്പോകാനല്ല, അത് എല്ലാവരും കാണത്തക്കവണ്ണം സാവധാനതയോടെ അവിടെ കൂടെ ആയിരിക്കുക എന്നുള്ളതാണ്. मसीह का स्वभाव मेरे अंदर प्रकट होने के लिए, वो स्वभाव दिखने के लिए मैं कभी दौड़ना नहीं है, बल्कि मुझे चलकर सावधान होकर मसीह का स्वभाव को दिखाना है। നമ്മൾ പറഞ്ഞത് തിരിച്ചായി. ഇതാണ് 4 का 2 पढ़े, जिस बुलाहट से तुम बुलाए गए थे, उसका 1 और 2 पढ़ना। जिस बुलाहट से तुम बुलाए गए थे उसके योग्य चाल चलो, हाँ। अर्थात सारी दीनता, हाँ और देखो चलन कैसा है, सारी दीनता, सारी नम्रता सहित, हाँ। और धीरज धरकर, हाँ। प्रेम से एक दूसरे की सह लो। हाँ ये बात में हम दौड़ना नहीं है, चलना है। അവിടെ നമ്മള് ഫിലിപ്പിയ ലേഖനം അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ फिलिप्पियों का पुस्तक अध्याय 4 में അവിടെ നടക്കുന്ന കാര്യം സൗമ്യതയോടെ എന്ന് പറഞ്ഞാൽ उधर सौम्य के साथ तुम चलो करके बोलते हैं। നമ്മുടെ സഹിഷ്ണുത, സൗമ്യത चार എല്ലാവരും का 5 കാണട്ടെ. तुम्हारी कोमलता सब मनुष्य पर प्रकट हो।
हाँ, ये सब बातें दिखना चाहिए, मतलब हाँ। कोमलता मतलब मसीह का स्वभाव, वो बोलना। वो मसीह दिखना चाहिए। ऐसे टाइम में भागना नहीं है, बल्कि मसीह को प्रकट करना है। കർത്താവ് എന്തായിരുന്നു? प्रभु ने क्या किया? ദൈവത്തിന്റെ സകല സമ്പൂർണ്ണത എല്ലാവരും കാണത്തക്കവണ്ണമാണ് അവൻ ജീവിച്ചത്. परमेश्वर का संपूर्ण बातें, परमेश्वर का संपूर्णता वो देहधारी होकर भागने के लिए ले आया। सबके सामने परमेश्वर का प्रेम क्या है या परमेश्वर कौन है प्रकट करने के लिए वो आया। അവന്റെ സൗമ്യത എല്ലാവരും കണ്ടു. उनका सौम्यता सब लोगों ने देखा, दया सब लोगों ने देखा, കണ്ടു, पिलातोस ने देखा, ക്രൂശിക്കപ്പെട്ടപ്പോൾ കണ്ടു. क्रूस में चढ़ते समय में देखा। ഇങ്ങനെ കഷ്ടങ്ങൾ വന്നപ്പോൾ ഓടിപ്പോവുകയല്ല. इसलिए कष्ट आते समय में भागा नहीं। പിന്നെ ഇവിടെ നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. ഫിലിപ്പിയ ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിൽ फिलिप्पियों का पुस्तक अध्याय 4 में എപ്പോഴും സന്തോഷിപ്പീൻ, सदा आनंदित करो। അതാണ് നമ്മൾ റോമലേഖനം 4 का 4 में 32-ാം വാക്യത്തിൽ വായിച്ചത്. वही हमने यूरोपियो का पुस्तक 8 में भी हमने देखा था। ദൈവം തന്റെ പുത്രനെ परमेश्वर ने अपना पुत्र को ഒരു മടിയും കൂടാതെ തന്നതുകൊണ്ട് बिना हिचकिचाते हुए मुझे दिया। നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? उस विषय में क्या करना है? हमें ये बात को सोचकर आनंदित करना है। അങ്ങനെ ചെയ്താൽ ऐसा करेंगे तो നിങ്ങളുടെ സൗമ്യത സകല മനുഷ്യരും അറിയട്ടെ. तुम्हारा कोमलता सारा मनुष्य के सामने प्रकट हो। പിന്നെ അടുത്ത വാക്യം, फिर आगे बढ़ते हैं। കർത്താവ് വരുവാൻ അടുത്തിരിക്കുന്നു എന്നല്ല, आगे क्या लिखा है? किसी बात की चिंता नहीं, हाँ, प्रभु निकट है। प्रभु निकट है। നമ്മളിൽ ഉണ്ടെന്ന്. मतलब प्रभु निकट है, मतलब प्रभु बहुत जल्दी आएगा वैसा नहीं बोल रहा है। हाँ। प्रभु हमारे अंदर निकट है। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? അവനെ കാത്തു സൂക്ഷിക്കാൻ വേണ്ടി മാത്രമാണ് ഞാൻ ഈ ഭൂമിയിലായിരിക്കുന്നത്. मतलब मैं ये प्रभु को संभाल कर मेरे हृदय में और कोई बात ना जाना चाहिए, सिर्फ प्रभु ही मेरे दिल में रहना चाहिए। ये बात को संभाल के रखना है। ബാബേൽ പ്രവാസത്തിൽ ഇരുന്നവർ പറയുകയാണ്, बाबेल के प्रवास में चलने वाले वो लोग ने क्या बोला? യെരുശലേമിനെ ഞാൻ എന്റെ മുഖ്യ സന്തോഷ വിഷയമാക്കുന്നില്ലെങ്കിൽ എന്റെ നാം അണ്ണാക്കൂടി പറ്റിപ്പോകട്ടെ. अगर मैंने यरूशलेम को सबसे प्रधान बात के रूप में रखकर उसको देख नहीं पाया तो मेरा होठ अंदर ही दब जाए। എനിക്ക് സംസാരിക്കാനുള്ള കഴിവ് പോട്ടെന്ന് പറയാം. मतलब क्या है? अगर मुझे यरूशलेम को ही देखने नहीं मिल रहा है तो मैं गूंगा रहना ज्यादा अच्छा रहेगा। അപ്പോൾ അവിടെ 45-ാം സങ്കീർത്തനം മാറി, किताब में हम देखते हैं എന്റെ ഹൃദയം मेरा हृदय സമർത്ഥനായ ഒരു ലേഖകന്റെ എഴുത്തുകോൽ പോലെയാണ്. एक सामर्थ्य कवि के समान, लेखक के समान कवि लिखने के लिए तैयार है। എന്റെ കർത്താവിനെ കുറിച്ച് പറയുന്ന ഒരു റെഡി പെന്നായിട്ട് എന്റെ ഹൃദയം ഒരുക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. और मेरा हृदय इतना तैयार हो गया है कि मेरे प्रभु के महानता के बारे में मेरा होठ एक कमल के समान लिखने के लिए तैयार है। അവൾ ഇപ്പോൾ അന്തഃപുരത്തിലായി. ആ ലേഖകൻ ये लेखक अभी क्या हुआ? महल के अंदरूनी कमरे में आ चुकी है അവിടെ എന്താണ്? അവൾ ഏറ്റവും മനോഹര രൂപിയായി തീർന്നിരിക്കുന്നു. और वहां पर एकदम सुंदरता से उसको सजाया जा रहा है। നിന്നെയും നിന്റെ പിതൃവൃത്തെയും മറന്നു. और उसने क्या किया? उसका घराने और उसके पुराने बातों को वो भूल गई। ഇപ്പോൾ ഒറ്റ കാര്യം മാത്രം, अभी वो लेखक सिर्फ एक ही बात सोचती है। തന്റെ ഏകജാതനായ പുത്രനെ ഏൽപ്പിച്ചു തന്ന ദൈവത്തിന്റെ ഹൃദയം വായിച്ചു മനസ്സിലാക്കി. वो महान पिता परमेश्वर का प्रेम, जिन्होंने अपना एकलौता पुत्रों को देने के लिए बिना हिचकिचाते हुए मुझे दे दिया, उस महान प्रभु के बारे में वो सोच रही है। Praise the Lord. Praise the Lord. തന്റെ ഏകജാതനെ പുത്രനെ തരാൻ इसलिए पिता परमेश्वर ने अपना एकलौता पुत्र को देने के लिए മടിക്കായ കൊണ്ട് बिना हिचकिचाते हुए दिया। സഭയുടെ അടിസ്ഥാനം ഇതാണ്. ये है कलीसिया का सबसे बड़ा नींव बात कि परमेश्वर को मन और इच्छा हुआ पुत्र को देने के लिए। ഈ ഒരു കാര്യം മുഖ്യ വിഷയമായി എടുക്കുന്ന വിശ്വാസത്തോടാണ് ദൈവം ഉടമ്പടി ചെയ്യുന്നത്. ये बात को कि पिता परमेश्वर ने अपना पुत्र को देने का मन रखा है करके, ये बात जो विश्वासी अपना हृदय में संभाल के रखेगा उन लोगों के साथ ही परमेश्वर वाचा बांधेगा। അവൻ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെയല്ല. ऐसे लोग सामान्य मनुष्य के समान नहीं रहेंगे, അവൻ ആരെ പോലെ ആവും? बल्कि कौन रहेगा? ക്രിസ്തുവിനെ പോലെ. मसीह के समान। അതിനേക്കാൾ വലിയൊരു കാര്യമുണ്ടോ? इससे बड़ी बात और क्या है? ദൈവത്തിന് നമ്മളെ കുറിച്ച് ഇതിനേക്കാൾ വലിയൊരു കാര്യമുണ്ടോ? इससे बड़ा चिंता क्या परमेश्वर हमारे विषय में और कुछ है क्या? പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മൾ എത്ര ഭാഗ്യവാൻ. इसलिए प्रिय, हम लोग कितना भाग्यशाली लोग हैं। നമ്മുടെ ശേഷം മനുഷ്യരാകാൻ സാധ്യതയുണ്ട്. इसलिए हम लोग सामान्य मनुष्य के समान या साधारण मनुष्य के समान बनने का संभावना हो सकता है। രണ്ട് ഉദാഹരണമാണ് നമ്മൾ എടുത്തത്. दो उदाहरण हमने देखा, ഒന്ന് ശിംശോൻ, एक है शिमशोन രണ്ട് കൊരിന്ത്യർ. और दूसरा है कोरिन्थ की कलीसिया के लोग। എന്നാൽ കൊരിന്ത്യർ അവസാനം വരുമ്പോൾ അവരെ ഒരു കൃപാവരത്തിലും കുറവില്ലാത്തവരായി ദൈവത്തിന്റെ ആ ഇതിൽ പൗലോസ് അവരെ പണിതെടുക്കുന്നതായിട്ട് നമ്മൾ കാണും. परंतु आगे देखते समय में ये कोरिन्थ कलीसिया के लोग सभी आत्मिक वरदानों में वो लोग उन्नति पा पाकर प्रभु के लिए योग्य कलीसिया बन गया। എന്നാൽ ശിംശോൻ അവസാനം സാധാരണ മനുഷ്യനെ പോലെ ആകാതെ परंतु और शिमशोन भी आखिरी समयों में सामान्य मनुष्य के समान उसका अंत नहीं हुआ। അവൻ ആ ഫിലിസ്തീനരുടെ ആ ജനത്തെ മുഴുവൻ നശിപ്പിക്കുന്ന രീതിയിൽ അവിടെ ദൈവത്തിന്റെ ബലം പ്രാപിച്ചവനായിട്ട് അവസാനം അവന്റെ അന്ത്യം ചെയ്തു. बल्कि उसका अंतिम समय में भी प्रभु ने जिस लोगों ने उसको बंदीगृह को बना के रखा था उसको संपूर्ण रीति से नाश करने के लिए प्रभु ने उसको आखिरी बार बल देकर उसको बुलाया। എങ്ങനെയായിരുന്നു അത് സാധിച്ചത്? वो कैसा मुमकिन हुआ?
ക്രിസ്തുവിനെ മുഖ്യ വിഷയമായിട്ട് എടുക്കുക. मसीह को हमेशा मुख्य विषय, मसीह ही मेरा मुख्य विषय है, ये बात मेरा दिल में होना चाहिए. ഇഹത്തിലും പരത്തിലും ദൈവത്തിന്റെ നിത്യ സന്തോഷം ഇതാണ്. ये दुनिया में, आने वाले दुनिया में, युगाले युग में परमेश्वर का एक ही आनंद है, मसीह. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. प्रभु सहायता करें.